उपस्थित असणाऱ्या सर्वांचं मी स्वागत करतो. आज आपला 5वा दिवस आहे आणि आज आपण ज्या दर्शनाविषयी चर्चा करणार आहोत, ते दर्शन म्हणजे न्यायदर्शन. जसं आपण आपल्या सत्राला सुरुवात केली होती, तेव्हा पहिला दिवस आपण सर्व दर्शनांची एक प्राथमिक ओळख करून घेण्याचा प्रयत्न केला. सर्व दर्शनांची भूमिका काय आहे, ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आपण सांख्य आणि योग या 2 दर्शनांविषयी चर्चा केली. ज्याला दर्शनांमध्ये समान तंत्र म्हणतात. कारण की त्या 2 दर्शनांचे सिद्धांत बरेचसे एकमेकांशी मिळते-जुळते आहेत. त्यानंतर काल आपण वैशेषिक दर्शनाविषयी चर्चा केली आणि वैशेषिक दर्शनालाच लागून असे बरेचसे सिद्धांत ज्या दर्शनाचे मिळते-जुळते आहेत, अशा न्याय दर्शनाविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. तर हे जे न्याय दर्शन आहे, आता न्याय हा शब्द आपण ऐकतो तेव्हा आपल्याला असं वाटतं, की न्याय म्हणजे याचा काही कोर्ट कचेरीशी संबंध आहे का? किंवा पक्षांशी संबंध आहे का? कारण की त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला आपण न्याय म्हणजे कोर्टामध्ये काही अपील करतो किंवा काही केसेस चालतात. अशा अनुषंगाने न्याय या शब्दाचा वापर करण्याची आपल्याला मराठीमध्ये सवय झालेली आहे. पण वस्तुतः संस्कृतमध्ये त्या शब्दाचा अर्थ त्या अर्थाने होत नाही आणि न्याय, अन्याय हा शब्द तर संस्कृतमध्ये आहेच. पण विशेषतः या दर्शनाच्या बाबतीत जर आपल्याला विचार करायचा झाला, तर या दर्शनाचा जो अर्थ न्याय असा आहे, तर त्याची व्याख्या अशी केली जाते, प्रमाणैः अर्थ परीक्षणम न्यायः. म्हणजे इथे न्याय या शब्दाचा अर्थ काय आहे? तर प्रमाणांच्या द्वारे, प्रमाण म्हणजे ज्या साधनांच्या माध्यमातून आपल्याला ज्ञान प्राप्त होतं, तर त्या साधनांच्या माध्यमातनं ज्या गोष्टीचं ज्ञान प्राप्त झालंय, ते योग्य आहे का नाही याची परीक्षा करणे, याचं परीक्षण करणे, याला न्याय असं म्हणतात. म्हणजे अगदी सोप्या भाषेत जर सांगायचं झालं, की एखादी वस्तू माझ्या समोर आहे आणि मला ती वस्तू दिसतीये, मला त्या वस्तूचं ज्ञान होतंय, पण मला जे ज्ञान होतंय ते ज्ञान यथार्थ आहे का नाही? ते ज्ञान योग्य आहे का नाही? हे सुद्धा एकदा मला तपासून बघावं लागतं. कारण की कधी-कधी आपल्याला ज्या गोष्टी दिसतात, त्या गोष्टी यथार्थ नसतात. कारण की कधी-कधी आपल्याला भ्रम सुद्धा होतो. जसं बऱ्याचदा आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, आपण जेव्हा रस्त्यावरती गाडी चालवतो, ड्रायव्हिंग करत असताना आपल्याला रस्त्यावरती पाणी असल्यासारखं दिसतं. मृगजळाचा आपल्याला आभास होतो. म्हणजे काय, की आपल्याला जरी एखादी गोष्ट जाणवली, आपल्याला जरी एखाद्या गोष्टीचं ज्ञान झालं, तरी सुद्धा ते जे ज्ञान आहे, ते यथार्थ आहे का नाही, ते बरोबर आहे का नाही, हे सुद्धा आपल्याला एकदा तपासून बघावं लागतं. त्याच्यामुळे या न्यायदर्शनाची जी एक परिभाषा आहे, त्याच्यामध्ये जे त्यांनी लक्षण सांगितलंय, की प्रमाणांच्या द्वारे म्हणजे जी ज्ञानाची साधन आहेत, त्या साधनांच्या माध्यमातनं अर्थाचं परीक्षण करणे. अर्थ म्हणजे कुठलाही विषय ज्याचं आपल्याला ज्ञान होतंय. म्हणजे जे ज्ञान आपल्याला झालंय ते यथार्थ आहे का नाही, ते योग्य आहे का नाही, याची पुन्हा एकदा तपासणी करणं आवश्यक असतं. त्याच्यामुळे त्याला न्याय असं म्हणतात. म्हणूनच थोडक्यामध्ये न्यायदर्शन हे जे आहे, याला बुद्धिवादी दर्शन असं म्हणतात. म्हणजे ते ते ज्या गोष्टी त्यांना ज्ञान प्राप्त झाले आहे, त्याच्यावरती ते विसंबून राहत नाही. पण पुन्हा ते योग्य आहे का नाही, पुन्हा ते अयोग्य आहे का, हे तपासून बघण्याचं काम न्यायदर्शनामध्ये करतात. म्हणून त्याची जी व्याख्या आहे, ती अशा पद्धतीने केली आहे. दुसरं अजून एक न्याय शब्दाची जी व्युत्पत्ती आहे, अशी सांगितली जाते, की नियते बुद्धिः तैक्ष्ण्यम् अनेन इति न्यायः. ही पण एक दुसरी व्याख्या काही विद्वान करतात. म्हणजे न्याय या शब्दाचा एक अजून व्युत्पत्ती, व्युत्पत्ती म्हणजे तो शब्द कसा बनला? अशा अशा अनुषंगाने जर आपण विचार केला, तर न्याय शब्दाविषयी असं म्हणतात, की नियते बुद्धिः तैक्ष्ण्यम्. म्हणजे हे जे शास्त्र आहे, न्यायशास्त्र, याचा अभ्यास केल्याने आपली बुद्धी अतिशय तीक्ष्ण होते. आपल्याला लॉजिकल विचार करण्याची सवय लागते आणि आपल्याला अतिशय यथायोग्य व्यवस्थित विचार करता येऊ शकतो. कारण की हे जे दर्शन आहे, हे अतिशय सूक्ष्म गोष्टींचा विचार करतं. म्हणून बुद्धीला तीक्ष्ण करण्यासाठी जे शास्त्र अतिशय उपयुक्त आहे, असे न्यायशास्त्र म्हणून सुद्धा या दर्शनाचं नाव न्यायदर्शन असं दिलेलं आहे. आता या न्यायदर्शनाची इतर सुद्धा काही नावं आहेत. पण जसे-जसे आपण आता विषय चर्चा करू, त्या अनुषंगाने मी ती नावं तशी का बरं दिलेली आहेत, ते मी तुम्हाला थोडक्यामध्ये स्पष्ट करेल. आता न्यायदर्शनाचं एक नाव असं आहे, की प्रमाणशास्त्र. जसं आपण पहिल्या दिवशी बघितलं होतं, की प्रत्येक दर्शनाचा एक विशेष विषय आहे. प्रत्येक दर्शनाची काहीतरी एक स्पेशालिटी आहे. तसंच न्यायदर्शनाची स्पेशालिटी काय आहे? तर आपल्याला ज्ञान कसं प्राप्त होतं, याविषयी ते खूप चर्चा करतात. आता तसं जर बघायला गेलं तर आपल्याला वाटेल, की आपल्याला बऱ्याच माध्यमातून ज्ञान प्राप्त होतं. म्हणजे आपण काही व्याख्यान ऐकलं तर आपल्याला ज्ञान प्राप्त होतं. आपण जेव्हा पुस्तकं वाचतो तेव्हा आपल्याला ज्ञान प्राप्त होतं. आपण टीव्हीवरती एखादा चांगला प्रोग्राम बघितला तर आपल्याला ज्ञान प्राप्त होतं. आपण इतर व्यक्तीशी चर्चा केली तरी सुद्धा आपल्याला ज्ञान प्राप्त होतं. म्हणजे
आपल्या आयुष्यामध्ये ज्ञान प्राप्त करण्यासाठी बरेचसे मार्ग आहेत, त्याच्यामध्ये बरीचशी साधनं आहेत. तर त्या सगळ्यांना आपण प्रमाण म्हणणार का? तर न्यायदर्शनामध्ये ते असं म्हणतात, की आपल्याला ज्ञान प्राप्त होण्यासाठी जरी बरीचशी साधनं असली, आपल्याला इतर व्यक्तींकडनं प्राप्त होतं, पुस्तकातनं प्राप्त होतं, आपण YouTube वरती चांगले व्हिडिओज बघितले तर आपल्याला ज्ञान प्राप्त होतं किंवा योग्य लोकांशी चर्चा केली तरी सुद्धा आपल्याला ज्ञान प्राप्त होतं. म्हणजे ज्ञान प्राप्त करण्यासाठी जरी बरीचशी साधनं असतील तरी सुद्धा त्यांचा नीट विचार करून आपल्याला असं म्हणता येतं, की त्या सर्वांचा समावेश आपण 4 पद्धतीच्या प्रमाणांमध्ये करू शकतो. तर प्रमाण जसं मराठीमध्ये आपण म्हणतो, की याला प्रमाण काय? म्हणजे याला प्रूफ काय? अशा अर्थाने आपण शब्द वापरतो. पण संस्कृतमध्ये त्या शब्दाचा अर्थ आहे प्रमाकरणं प्रमाणम्. प्रमा म्हणजे यथार्थ ज्ञान आणि करण म्हणजे साधन. म्हणजे यथार्थ ज्ञान ज्या साधनाच्या द्वारे प्राप्त होतं, ते साधन म्हणजे प्रमाण. आता जसं मी सांगितलं, की आपल्याला ज्ञान अनेक वेगवेगळ्या माध्यमातून प्राप्त होतं. पण तरी सुद्धा न्यायदर्शनामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे, की त्या ज्ञान प्राप्त करण्यासाठी 4 मुख्य साधनं आहेत. 4 मुख्य त्याच्यामध्ये आपल्याला प्रमाण आहेत, असं आपल्याला म्हणता येईल. तर याच्यामध्ये मी थोडंसं स्लाइडच्या माध्यमातून आपल्याला दाखवू इच्छितो. जसं आपण प्रत्येक दर्शनामध्ये त्या दर्शनाची परंपरा नक्की काय आहे आणि कशी आहे, हे आपण बघतो. तर न्याय दर्शनाच्या बाबतीमध्ये विचार करताना आपल्याला असं म्हणावं लागतं, की त्याच्यामध्ये 2 परंपरा आहे. एक म्हणजे प्राचीन न्याय आणि दुसरी परंपरा म्हणजे नव्य न्याय. तर प्राचीन न्याय म्हणजे काय, की जी परंपरा महर्षी गौतम यांच्यापासून सुरू झाली, म्हणजे न्याय दर्शनाचे जे प्रवर्तक आहेत, गौतम महर्षी, ज्यांनी न्यायसूत्र हा ग्रंथ लिहिला. तर त्यानंतर न्यायसूत्रावरती वात्स्यायन ऋषींनी भाष्य लिहिलं. त्यानंतर त्या वात्स्यायन भाष्यावरती टीका लिहिली. आणि त्या न्यायवार्तिक टीकेवरती सुद्धा अजून एक टीका आहे. न्यायवार्तिक तात्पर्य टीका जी वाचस्पती मिश्र या आचार्यांनी लिहिली. अशी एक प्राचीन न्यायाची परंपरा आहे. आता खरं तर याला प्राचीन म्हणण्याचं कारण असं, की एक दुसरी नवीन परंपरा उत्पन्न झाली त्याच्यामुळे परंपरा होती तिला प्राचीन न्याय असं म्हटलं गेलं. जसं बाकीच्या दर्शनांमध्ये प्राचीन आणि नव्य अशी खरं तर परंपरा नाहीये. पण न्याय दर्शनामध्ये आपल्याला असं म्हणावं लागतं. तर प्राचीन न्यायाची जी परंपरा आहे ती ही अशा पद्धतीने आहे, की महर्षी गौतम, त्यानंतर वात्स्यायन भाष्य, त्यानंतर उद्योतकरांचं न्यायवार्तिक आणि त्यावरती टीका वाचस्पती मिश्रांची आहे. तर हे काही प्रमुख ग्रंथ, हे प्रमुख टीका ग्रंथ आपल्याला प्राचीन न्यायाच्या परंपरेमध्ये दिसून येतात. आणि काल जसं आपण एक थोडीशी चर्चा करत होतो, की न्यायदर्शन आणि वैशेषिक दर्शन हे आधी स्वतंत्र दर्शन होते. पण नंतरच्या काळात काय झालं, की न्यायदर्शनाचे काही सिद्धांत आणि वैशेषिक दर्शनाचे काही सिद्धांत असे एकत्रित करून जे आचार्य गंगेश उपाध्याय म्हणून एक आचार्य होऊन गेले साधारण 12व्या शतकामध्ये, त्यांनी एक तत्वचिंतामणी नावाचा ग्रंथ लिहिला. आणि त्या तत्वचिंतामणी नावाच्या ग्रंथामध्ये त्यांनी अतिशय प्रवर्तक असे विचार मांडले. त्यांनी अतिशय एक वेगळ्या पद्धतीने या दर्शनाची मांडणी केली आणि त्याच्यामध्ये त्यांनी न्याय आणि वैशेषिक या दोघांचं आपण असं म्हणूया त्यांनी संगम केला. ज्या परंपरेला नव्य न्याय असं म्हटलं जातं. तर प्राचीन न्याय ही गौतम महर्षींपासून सुरू झाली परंपरा आणि नव्य न्यायाची जी परंपरा आहे ती आचार्य गंगेश उपाध्याय यांच्यापासून सुरू झाली आणि त्यांनी जो एक प्रधान ग्रंथ लिहिला त्याचं नाव आहे तत्वचिंतामणी. आणि तो ग्रंथ त्या काळामध्ये इतका प्रसिद्ध झाला, त्याची इतकी मान्यता मिळाली आणि लोकांनी त्याचा इतका अभ्यास केला, की त्याच्यावरती अनेक टीका लिहिल्या गेल्या. तर त्याच्यापैकी काही टीकांचे नावं मी इथे लिहिलेले आहेत, की आचार्य जयदेव यांनी एक आलोक नावाची टीका लिहिली. त्यानंतर वासुदेव सार्वभौम यांनी एक व्याख्या लिहिली. त्यानंतर रघुनाथ शिरोमणी यांनी एक दिधीती नावाची व्याख्या लिहिली. त्यानंतर जगदीश तर्कालंकार यांनी जागदीशी नावाची एक टीका लिहिली आणि गदाधर भट्टाचार्यांनी गादाधरी नावाची टीका लिहिली. आता इथे मी फक्त अगदी उदाहरणादाखल काही विशिष्ट व्याख्यांची नावं इथे तुम्हाला फक्त एक उल्लेख करायचा म्हणून इथे दिलेली आहेत. पण नव्य न्यायाची परंपरा त्यानंतरच्या काळामध्ये इतकी जास्त प्रसिद्ध झाली, की त्याच्यावरती आजपर्यंत आपल्याला असं म्हणता येईल, की हजारो ग्रंथ त्या परंपरेमध्ये उपलब्ध आहेत. म्हणजे इतर दर्शनांच्या पेक्षा जर आपण तुलना केली, तर या नव्य न्यायाची परंपरा इतकी जास्त प्रचलित झाली, की त्याच्यावरती हजारो ग्रंथ लिहिले गेले. तर हा एक फक्त न्याय दर्शनाची जी परंपरा आहे त्याविषयीचा हा विचार झाला. आणि जसं आपण एक चर्चेला सुरुवात केली होती, की न्याय दर्शनाचा जो प्रमुख विषय आहे तो म्हणजे प्रमाण. प्रमाण म्हणजे यथार्थ ज्ञान प्राप्त करण्यासाठी जी साधन आहे त्याला प्रमाण असं म्हणतात. म्हणजे आपल्याला कुठल्या माध्यमातून यथार्थ ज्ञान प्राप्त होतं. तर न्याय दर्शनामध्ये 4 प्रकारची प्रमाण ते मानतात. प्रत्यक्ष प्रमाण,
अनुमान प्रमाण, उपमान प्रमाण आणि शब्द प्रमाण. तर या 4 प्रमाणांच्या विषयी आपण थोडक्यामध्ये माहिती करण्याचा प्रयत्न करूया. तर पहिलं जे प्रमाण आहे ते म्हणजे प्रत्यक्ष प्रमाण. आता जसं आपण मराठीमध्ये पण प्रत्यक्ष हा शब्द वापरतो. प्रत्यक्ष म्हणजे काय, की जे आपल्या डोळ्या देखत आहे, जे अगदी आपल्या समोर आहे, ज्या गोष्टीचा आपण प्रत्यक्ष स्वतः अनुभव करू शकतो, त्याला आपण प्रत्यक्ष असं म्हणतो. आणि ज्यावेळेस आपल्याला स्वतः आपल्या इंद्रियांच्या माध्यमातून ज्ञान होतं, त्यावेळेस त्या प्रकारच्या ज्ञानाला किंवा त्या प्रकारे जे ज्ञान प्राप्त होतं, त्याला आपण असं म्हणू शकतो, की प्रत्यक्ष प्रमाण. म्हणजे ज्यावेळेस इंद्रियांचा समावेश आहे. तर आपल्याला असं वाटेल, की सगळ्याच ठिकाणी आपल्याला इंद्रियांचा समावेश असतो. पण आपल्याला अगदी तसं सगळी उदाहरणं म्हणता येऊ शकत नाही. म्हणजे समजा मी पुस्तक वाचतोय, तिथेही मला वाटतंय, की माझ्या डोळ्यांचा समावेश आहे. पण फक्त डोळे म्हणजे इंद्रियांचा समावेश असल्यानेच ते प्रत्यक्ष प्रमाण होतं, असं नाही. पण त्याच्यामध्ये इतरही काही गोष्टी जर अंतर्भूत असतील, तर त्यानुसार आपल्याला प्रमाणांचं विभाजन करता येतं. तर प्रत्यक्ष वस्तुतः या शब्दाचा थोडासा अर्थ मी तुम्हाला सुरुवातीला सांगतो, की संस्कृतमध्ये अक्ष हा जो शब्द आहे, याचा अर्थ आहे इंद्रिय. 2 शब्द आहेत. एक आहे अक्षी आणि दुसरा आहे अक्ष. अक्षी हा जो शब्द आहे, तो आहे फक्त डोळ्यांसाठी आणि अक्ष हा जो शब्द आहे, आहे सर्व इंद्रियांसाठी. आणि आपल्याला माहिती आहे, की आपले जे 5 ज्ञानेंद्रिय आहे, डोळे, कान, त्वचा, नाक आणि जीभ या 5 ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून आपल्याला जेव्हा ज्ञान प्राप्त होतं, त्यावेळेस आपण त्याला प्रत्यक्ष ज्ञान असं म्हणू शकतो. आणि ती जी इंद्रिय आहेत, ती ज्ञानाचं साधन असल्यामुळे आपण इंद्रियांना प्रत्यक्ष प्रमाण असं म्हणू शकतो. आता आपल्याला वाटेल, की आपल्या समोर वस्तू आहे, आपल्याला डोळ्यांनी दिसते, तर त्याच्यामध्ये प्रक्रिया अजून काय असणार आहे? की वस्तू समोर आहे आणि माझे डोळे आहेत, मला ती वस्तू दिसतीये. पण जसं मी सांगितलं, की न्यायदर्शन हे अतिशय सखोल जाऊन एखाद्या गोष्टीचा विचार करतं. अतिशय तर्कशुद्ध ते सर्व गोष्टींचा विचार करतात. म्हणून त्यांनी आपल्याला ज्ञान कसं प्राप्त होतं, त्याची प्रक्रिया नक्की कशी होते, याविषयीचा त्यांनी एक विचार मांडलेला आहे. आणि तो आपण समोर जर बघितला तर आपल्याला असं लक्षात येतं, की ते असं म्हणतात, की जरी आपल्याला इंद्रियांच्या द्वारे ज्ञान प्राप्त होत असलं, तरी सुद्धा फक्त इंद्रिय त्याच्यामध्ये कारणीभूत नाहीये. असं नाही, की डोळ्यांनी मला एखादी वस्तू दिसते म्हणजे मला फक्त डोळ्यांनीच दिसते आणि त्याच्यामध्ये इतर कुठल्याही गोष्टीचा समावेश नाहीये, असं आपल्याला म्हणता येणार नाही. तर न्यायदर्शन असं म्हणतं, की जरी इंद्रियांच्या द्वारे ज्ञान प्राप्त होत असलं, तरी सुद्धा त्याच्यामध्ये इतरही गोष्टींचा समावेश असतो. आणि इतर गोष्टी म्हणजे कुठल्या? तर ते म्हणतात, की आत्मा आणि मन यांचा संयोग असला पाहिजे. मन आणि इंद्रिय यांचा संयोग असला पाहिजे आणि इंद्रिय आणि अर्थ, अर्थ म्हणजे वस्तू, कुठली पण वस्तू किंवा ज्या गोष्टीचं आपल्याला ज्ञान होतंय. जसं आपण काल पण बघितलं, की सप्त पदार्थ. अर्थ म्हणजे काय? की अर्थ म्हणजे शब्दाचा अर्थ असं नाही, तर अर्थ म्हणजे एखादी वस्तू जिचं आपल्याला ज्ञान होतंय. तर न्यायदर्शन म्हणतं, की ज्यावेळेस आपल्याला इंद्रियांच्या माध्यमातून एखाद्या गोष्टीचं ज्ञान होतं, तिथे या 4 गोष्टींचा संयोग असतो. आत्म्याचा संयोग मनाशी असतो, मनाचा संयोग इंद्रियांशी असतो, इंद्रियांचा संयोग त्या वस्तूशी असतो आणि जेव्हा या 4ही गोष्टी एकत्र येतील त्याच वेळेला आपल्याला त्या वस्तूचं ज्ञान होऊ शकतं, असं ते म्हणतात. आणि जेव्हा ज्ञान होतं, त्यावेळेस ज्ञान 3 प्रकारचं असतं. तर ती एक चर्चा थोडीशी पुढे आहे, ते मी तुम्हाला थोडं नंतर स्पष्ट करतो. पण या ठिकाणी 4 गोष्टी मानण्याची आवश्यकता आहे का खरंच? आणि त्या का बरं त्यांनी मानल्यात? याविषयी थोडं स्पष्टीकरण मी देतो. आता अर्थ म्हणजे जी वस्तू आहे, मला ज्या गोष्टीचं ज्ञान इंद्रियांच्या द्वारे करून घ्यायचं आहे, ती वस्तू माझ्या समोर असली पाहिजे. ती वस्तू जर समोर असेल तरच मला ज्ञान होईल आणि समोर नसेल तर मला ज्ञान होणार नाही. कधी-कधी आपल्याला असंही होतं, की जेव्हा आपल्याला समोर नाही त्याचं पण ज्ञान आपल्याला होतं. पण ते ज्ञान आपल्याला इंद्रियांच्या द्वारे नाही होत. म्हणजे थोडक्यामध्ये आता समजा मी इथे बसलोय आणि मी स्मरण करतोय, की जेव्हा मी ट्रेकिंगला गेलो होतो, तेव्हा हिमालय मी बघितला होता. आता हिमालय पर्वत मी बघितला होता. आता या क्षणी माझ्या समोर तो नाहीये. पण तरी सुद्धा डोळे बंद केल्यानंतर मी त्या हिमालय पर्वताचं स्मरण करू शकतो. म्हणजे काय? आता या क्षणी सुद्धा मला हिमालय पर्वताचं ज्ञान होतंय. पण त्या ज्ञानाला मी प्रत्यक्ष ज्ञान असं म्हणू शकणार नाही, कारण की तो आत्ता माझ्या डोळ्यासमोर नाहीये. म्हणून असंही आहे, की आपल्याला इंद्रियांच्या शिवाय सुद्धा ज्ञान होऊ शकतं, पण त्याला आपल्याला प्रत्यक्ष म्हणता येणार नाही. त्यामुळे ज्या वेळेला प्रत्यक्ष ज्ञान होतंय, त्यावेळेस ती वस्तू आपल्या इंद्रियांच्या संपर्कात असणं हे अतिशय आवश्यक आहे. ती वस्तू आपल्या इंद्रियांच्या समोर असणं अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे जी वस्तू आपल्या समोर आहे, आता समजा आपल्या समोर एखादं फुल आहे, आपल्या समोर एखादी व्यक्ती आहे, आपल्या समोर एखादी वस्तू आहे. ती वस्तू असणं आवश्यक आहे आणि प्रत्यक्ष प्रमाणामध्ये इंद्रिय असणं पण आवश्यक आहे. म्हणजे इंद्रियांच्या द्वारे जर ज्ञान प्राप्त करायचं असेल, तर ती इंद्रिय योग्य रीतीने काम करणारी असली पाहिजेत.
म्हणून ते म्हणतात की अर्थ म्हणजे वस्तू तर असलीच पाहिजे ज्ञान होण्यासाठी, इंद्रिय सुद्धा असले पाहिजे, कारण की इंद्रिय या साधनांच्या द्वारेच आपल्याला ज्ञान प्राप्त होणार आहे. त्यानंतर अजून एक गोष्ट अतिशय आवश्यक आहे ती म्हणजे मन. आता ते म्हणतात की मन का बरं आवश्यक आहे? कारण की कधी-कधी काय होतं की इंद्रियांचा त्या वस्तूशी संपर्क असतो, पण तरी सुद्धा आपल्याला ज्ञान होत नाही. आता बऱ्याचदा आपल्याला अनुभव येतो की बऱ्याचदा मुलं अभ्यास करत असतात. आता अभ्यास करत असतात म्हणजे डोळ्यांच्या समोर तर पुस्तक आहे, पण इंद्रियांचा म्हणजे डोळ्यांचा पुस्तकाशी संबंध आहे, पण तरी सुद्धा जर चित्त दुसरीकडे असेल, तर आपल्याला ज्ञान प्राप्त होणार नाही. म्हणजे काय की आपल्या मनाला पण तिथे असणं आवश्यक आहे. ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो की प्रेझेन्स ऑफ माइंड असणं आवश्यक आहे. आणि जर मन तिथे उपस्थित नसेल, तरी सुद्धा फक्त इंद्रियांचा विषयाशी म्हणजे वस्तूशी संपर्क असून चालणार नाही. आता समजा माझ्या डोळ्यासमोर एखादी गोष्ट आहे. समजा आता मी टीव्ही बघतोय. तर टीव्हीवरती, स्क्रीनवरती ज्या गोष्टी दिसतायत, जरी माझे डोळे त्या स्क्रीनवरती असणाऱ्या वस्तूंकडे बघत असतील, त्या गोष्टींकडे बघत असतील, पण मनात माझे जर दुसरे विचार चालू आहेत, तरी सुद्धा समोर काय चालू आहे ते मला त्याचं ज्ञान होणार नाही. म्हणजे आपल्याला जर इंद्रियांच्या द्वारे किंवा प्रत्यक्ष ज्ञान प्राप्त करायचं असेल, तर वस्तू असणं आवश्यकच आहे. त्याबरोबर इंद्रिय पण असणं आवश्यक आहे आणि मन पण असणं आवश्यक आहे. तिथे मनाची उपस्थिती असणं आवश्यक आहे. तरच आपल्याला ज्ञान प्राप्त होईल. आणि त्याचसोबत ज्ञान प्राप्त कोणाला होणार आहे? तर ते म्हणतात, की जो चेतन आत्मा आहे, त्याला ज्ञान प्राप्त होणार आहे. इंद्रिय ही फक्त साधन आहेत. इंद्रिय हे फक्त इन्स्ट्रुमेंट आहेत. मन हे सुद्धा एक साधन आहे. म्हणजे ज्या गोष्टीचं ज्ञान आपल्याला होणार आहे, ते ज्ञान इंद्रियांना होणार नाहीये, तर इंद्रियांच्या माध्यमातनं ते आत्म्याला होणार आहे. ते ज्ञान मनाला होणार नाहीये, तर मनाच्या माध्यमातनं ते आत्म्याला होणार आहे. म्हणून ते म्हणतात, की ज्या ठिकाणी प्रत्यक्ष आपल्याला ज्ञान प्राप्त होतंय किंवा कुठल्याही प्रकारचं ज्ञान प्राप्त होतंय, ते आत्म्यालाच प्राप्त होतं. ज्याला ज्ञान प्राप्त होतंय त्याला त्यांनी आत्म. तर खरं तर आत्म या शब्दाचा अर्थ आहे स्व, मी. म्हणजे जो चेतन आपल्या आतमध्ये जी जसं आपण सांख्य दर्शनामध्ये पण बघितलं, की ज्ञान होण्याची योग्यता माझ्यामध्ये आहे, तर तो जो कोणी आहे त्याला आपण आत्मा या शब्दाने आपण आता इथे म्हणू शकतो. म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान होण्याच्या प्रक्रियेमध्ये 4 घटकांचा समावेश हा अतिशय अनिवार्य आहे. आत्म्याचा मनाशी संबंध, मनाचा इंद्रियांशी संबंध, इंद्रियांचा अर्थाशी म्हणजे वस्तूंशी संबंध जेव्हा होतो, त्यानंतर आपल्याला त्या वस्तूचं प्रत्यक्ष ज्ञान प्राप्त होतं, असा न्यायदर्शनाचा सिद्धांत आहे. पण आपल्याला ज्या पद्धतीचं प्रत्यक्ष ज्ञान प्राप्त होतं ते एकसारखंच आहे का? किंवा ते कायम एकच आहे का? तर ते म्हणतात की नाही, त्याच्यामध्ये 3 प्रकारचं ज्ञान असू शकतं. पहिल्या क्षणाला आपल्याला जेव्हा ज्ञान प्राप्त होतं, तेव्हा ते ज्ञान म्हणजे निर्विकल्पक ज्ञान. त्यानंतर आपल्याला जे ज्ञान प्राप्त होतं, ते म्हणजे सविकल्पक ज्ञान आणि त्यानंतर जे होणारं एक ज्ञान आहे, ते म्हणजे हान किंवा उपादान किंवा उपेक्षा अशा 3 गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. आता हे नक्की थोडक्यात काय आहे, हे मी तुम्हाला सांगतो. आता जसं आपण आधी बघितलं, की ज्ञान होण्यासाठी आवश्यक घटक कुठले आहेत? तर आत्मा, मन, मन, इंद्रिय, इंद्रिय, अर्थ या सगळ्या गोष्टींचा संयोग असला पाहिजे. आणि जेव्हा या चारही गोष्टी एकत्रित येतील, जेव्हा या चारही गोष्टींचा संयोग असेल, तेव्हा पहिल्या क्षणाला होणारं ज्ञान म्हणजे निर्विकल्पक ज्ञान आणि त्यानंतर होणारं ज्ञान म्हणजे सविकल्पक ज्ञान. आता हे 2 शब्द जर आपण बघितले, निर्विकल्पक आणि सविकल्पक याच्यामध्ये आपल्याला एक समान दिसून येतं, की याच्यामध्ये विकल्प हा एक शब्द आहे. आणि विकल्प म्हणजे काय? की विकल्प म्हणजे ऑप्शन. जसं हिंदीमध्ये पण हा शब्द वापरतात, की किती विकल्प आहेत, किती ऑप्शन्स आहेत आपल्या समोर, की आपण हे करू शकतो का? हे करू शकतो का? तर तसंच ज्ञानामध्ये सुद्धा आपल्याला वेगवेगळे ऑप्शन्स असतात, की आपण नक्की या वस्तूमधल्या कुठल्या घटकाचं आपण ज्ञान प्राप्त करणार आहे. आता एक जे चित्र आपल्या समोर मी आपल्याला दाखवलंय, की एक माणूस आहे आणि तो बघतोय, की एक छोटा मुलगा आहे तो पळतोय. ठीक आहे. आता आपण जेव्हा छोट्या मुलाला पळताना बघतोय, तर त्या मुलामध्ये आपण नक्की कुठल्या-कुठल्या गोष्टींचं ज्ञान प्राप्त करून घेऊ शकतो. तर आता निर्विकल्पक म्हणजे नक्की काय आणि सविकल्पक म्हणजे नक्की काय? यासाठी मी पहिले सविकल्पक काय आहे ते सांगतो. म्हणजे निर्विकल्पक आपल्या लक्षात येईल. सविकल्पक, स म्हणजे सहित. म्हणजे जिथे आपण फक्त वस्तूला किंवा व्यक्तीला न बघता त्याच्यामध्ये अजून ॲडिशनली आपण काहीतरी माहिती ॲड करतो आपण स्वतःहून. म्हणजे काय, की जी वस्तू आपल्या समोर आहे किंवा जी व्यक्ती आपल्या समोर आहे, फक्त आपण त्या व्यक्तीला न बघता त्या व्यक्तीच्या ज्ञानाबरोबरच म्हणजे जे इंद्रियांनी केवळ आपल्याला दिसतंय, त्या इंद्रियांनी होणाऱ्या ज्ञानासोबतच आपण त्याच्यामध्ये इतर काही विकल्प म्हणजे इतर काही ऑप्शन्स त्याच्यामध्ये आपण ॲड करतो. तर ते विकल्प कुठले-कुठले असू शकतात?
तर ते म्हणतात की 4 प्रकारचे विकल्प असू शकतात. एक म्हणजे नाम, दुसरं म्हणजे जाती, तिसरं म्हणजे गुण आणि चौथं म्हणजे क्रिया. अशा 4 प्रकारचे विकल्प त्या ज्ञानामध्ये असू शकतात. म्हणजे काय? समजा आता मी एखाद्या मुलाला पळताना बघतोय, की ग्राउंडवर तो पळतोय किंवा तो रस्त्यावरती पळतोय. आता इंद्रियांच्या द्वारे मला काय ज्ञान प्राप्त झालं? त्या मुलाचं ज्ञान प्राप्त झालं. पण समजा मी त्या मुलाला ओळखत असेल आणि मला त्या मुलाचं नाव माहिती असेल, तर मला तो मुलगा फक्त पळतोय एवढंच ज्ञान नाही होणार, पण मला नावाचं पण ज्ञान होईल, की अरे, हा राम पळतोय. म्हणजे त्या व्यक्तीचं जे नाव आहे, त्या मुलाचं जे नाव आहे, ते नाव जे आहे, ते मी विकल्प म्हणून त्याच्यामध्ये ॲड केलं. ते मी स्वतःहून ॲड केलं, कारण की ते माझ्या स्मृतीमध्ये आहे. म्हणजे काय, की मी जेव्हा डोळ्यांनी बघितलं त्या मुलाला, तेव्हा डोळ्यांनी राम या नावाचं ज्ञान होतं का? तर डोळ्यांनी काही नावाचं ज्ञान होत नाही. डोळ्यांनी आपल्याला फक्त तो मुलगा पळताना दिसतोय. म्हणजे काय, डोळ्यांनी आपल्याला फक्त त्या मुलाच्या शरीराचं ज्ञान होतंय. पण मी त्या मुलाला ओळखत असल्यामुळे आणि मला त्या मुलाचं नाव माहिती असल्यामुळे, मी त्या मुलाला बघितल्यानंतर ऑटोमॅटिकली माझ्या मनात त्याचं नाव येतं, की हा राम आहे. आता हे जे नाव आहे राम, हे आपण त्याच्यामध्ये ॲड केलं. म्हणजे ते इंद्रियांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त नाही झालंय. पण इंद्रियांनी ज्या मुलाचं ज्ञान मला दिलं, त्यानंतर मी त्याच्यामध्ये एक गोष्ट ॲड केली. मी त्याच्यामध्ये एक विकल्प म्हणजे एक ऑप्शन त्याच्यामध्ये मी ॲड केला, की याचं नाव राम आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण एखाद्या वस्तूला नावाच्या माध्यमातून ओळखतो, तेव्हा ते जे नाव आहे ते वस्तूकडनं आपल्याकडे येत नाही. तर आपल्या मेंदूमध्ये त्या वस्तूचं नाव ऑलरेडी स्टोअर असतं आणि जेव्हा आपण त्या वस्तूला बघतो, तेव्हा ते नाव ऑटोमॅटिक आपल्या मनामध्ये येतं. म्हणून नावासहित एखाद्या वस्तूचं ज्ञान होत असेल, तर त्याला आपण असं म्हणू शकतो, की ते सविकल्पक. सविकल्पक का बरं? कारण की ते ऑप्शनल आहे. म्हणजे विकल्प जसं मी म्हटलं, की तो ऑप्शन आहे. म्हणजे काय, की एखाद्या व्यक्तीला जर त्या मुलाचं नाव माहिती नसेल, तर त्या व्यक्तीला त्या मुलाचं डोळ्यांच्याद्वारे प्रत्यक्ष ज्ञान होणार नाही का? तर जरूर होईल. म्हणजे नाव माहीत असणं किंवा नावाच्या द्वारे त्या मुलाला ओळखणं हे त्याच्यामध्ये अनिवार्य नाहीये. हे त्याच्यामध्ये कंपल्सरी नाहीये. तर इंद्रियाच्या माध्यमातून फक्त मुलगा दिसतोय, पण नाव मी त्याच्यामध्ये स्वतःहून ॲड केलं. म्हणून नाम हे काय झालं, हा एक विकल्प झाला. म्हणजे इंद्रियांच्या माध्यमातून जे दिसतंय त्यापेक्षा जास्त आपण वेगळी काही ओळख त्याला दाखवली किंवा वेगळी काही ओळख आपण त्याला दिली, तर आपण त्या ज्ञानाला म्हणू शकतो की सविकल्पक ज्ञान. पण मी फक्त मुलाला बघितलं, पण नाव माझ्या मनात आलं नाही, तर त्याला आपण असं म्हणू शकतो की ते निर्विकल्पक ज्ञान. त्यानंतर दुसरा एक विकल्प असा असू शकतो की जातीचा विकल्प. आता जसं काल पण मी सांगितलं, की जाती हा जो शब्द आहे, हा संस्कृतमध्ये खरोखर आपण जी जात या अर्थी वापरतो, त्या अर्थी तो कधीच वापरला जात नाही. तर आता समजा मला त्या मुलाचं नाव माहिती असेल, तर नाम हा विकल्प त्याच्यामध्ये येईल. पण मला जर त्या मुलाचं नाव माहीत नसेल, तर मी काय म्हणेल, की मुलगा जातोय. म्हणजे मुलगा ही काय झाली, एक जाती झाली. समजा ती मुलगी असेल, तर मी म्हणेल मुलगी जातीये. मुलगी हे पण एक जाती झाली किंवा मनुष्य जातोय. समजा आता मला माझ्यासमोर एक मांजर पळताना दिसली, तर मी मांजरीला मांजर पळाली असं म्हणेल. म्हणजे मांजरीला मी काही विशेष नाव दिलेलं नाहीये. म्हणजे मी नावाच्या द्वारे ओळखत नाहीये. पण मी तिच्या जातीच्या द्वारे म्हणजे ती मांजर ही एक जात आहे. त्या माध्यमातून मी तिला ओळखतोय. म्हणजे फक्त त्या मांजरीला मी बघितलं नाही, पण ती मांजर आहे असं मी ओळखलं सुद्धा. म्हणजे एक प्रकारे मी तिला आयडेंटिफाय केलं. तर फक्त त्या व्यक्तीला किंवा फक्त त्या प्राण्याला किंवा फक्त त्या वस्तूला जर मी बघितलं आणि तेवढंच मला ज्ञान झालं, तर ते निर्विकल्पक होईल. पण मी जेव्हा ओळखतो, की ही मांजर आहे, हा मुलगा आहे, ही मुलगी आहे किंवा इतर काही. तर हे जे आहे, ही ओळख करणे हे सविकल्पक ज्ञान आहे. कारण की ते आपण आपल्या माध्यमातनं आपल्या बुद्धीमध्ये त्या गोष्टीचं ज्ञान आधीपासून असल्यामुळे आपण त्या वस्तूला ओळखतो. म्हणून तो जातीचा विकल्प झाला. तसंच आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीला ओळखतो, की हा शिक्षक आहे किंवा हा अजून काय आहे, हा व्यापारी आहे. ती पण जातीचीच ओळख जाती म्हणजे त्या एक कॅटेगरीची ओळख आहे, असं आपल्याला म्हणता येईल आणि ते पण एक सविकल्पकच ज्ञान आहे. म्हणजे आपण एखाद्या दुकानात काम करणाऱ्या व्यापाऱ्याला आपण फक्त त्या माणसाचा चेहरा बघितला किंवा त्या माणसाला बघितलं तेवढंच जर आपल्याला ज्ञान झालं, तर ते निर्विकल्पक असेल. पण त्या व्यक्तीला बघितल्यानंतर जर मी त्याला तो व्यापारी आहे, अशा पद्धतीने मला ज्ञान होत असेल, तर ते झालं सविकल्पक. कारण की व्यापारी असणे ही ओळख मी माझ्या बुद्धीमध्ये असणाऱ्या ज्ञानाद्वारे त्याला पुन्हा प्रदान केली. म्हणून तो पण एक जे ज्ञान आहे ते सविकल्पक झालं. त्यानंतर आपण कधी-कधी गुणाच्या द्वारे एखाद्या वस्तूला किंवा व्यक्तीला आयडेंटिफाय करतो. आता समजा हा मुलगा आहे. तर हा मुलगा राम आहे आणि राम पळतोय असं मला जर ज्ञान होत असेल, तर तो नाम विकल्प झाला. मला त्याचं नाव माहिती नाहीये.
आणि जर मी फक्त म्हटलं की मुलगा पळतोय तर तो जाती विकल्प झाला. आणि समजा तो मुलगा थोडासा जाड आहे, समजा तो मुलगा थोडासा स्थूल आहे, तर मी मुलगा पळतोय किंवा राम पळतोय असं नाही म्हटलं आणि मी जर म्हटलोय की तो जाड मुलगा पळतोय, जाड्या चाललाय किंवा काळा, स्थूल, कृष्ण म्हणजे त्या वस्तूचा किंवा त्या व्यक्तीचा गुणधर्म जर आपण बघून त्या दृष्टीने आपण त्या वस्तूला आयडेंटिफाय केलं, त्या दृष्टीने आपण त्या वस्तूला जर ओळखलं, तर तो एक विकल्प झाला, तो म्हणजे गुण विकल्प. आता समजा मी जर मांजरीचं उदाहरण दिलं, की माझ्या समोरनं मांजर चालली आहे. समजा मी त्या मांजरीला काही एक नाव दिलंय. समजा ती पाळलेली मांजर आहे आणि मी तिला नावाच्या द्वारे ओळखलं, तर तो नाम विकल्प झाला. नाव दिलं नसेल आणि मांजर जाती आहे असं जर म्हणलं, तर तो जाती विकल्प झाला. आणि ती मांजर जर रंगाने पांढरी आहे आणि मला पांढऱ्या रंगाचं प्रकर्षाने ज्ञान होतंय आणि मी पांढरी जाती आहे असं जर म्हणलं, तर तो गुण विकल्प झाला. आणि जर मी क्रियेच्या द्वारे एखाद्या वस्तूला ओळखलं, तर तो क्रिया विकल्प झाला. आता समजा आता या उदाहरणामध्ये तो मुलगा पळतोय, म्हणजे पळणारा मुलगा, धावणारा मुलगा. अशा पद्धतीने मला जर तो दिसत असेल, म्हणजे मी फक्त मुलाला बघितलं नाही, पण त्या मुलापेक्षा पण त्या मुलामध्ये असणारी क्रिया ही माझ्यासाठी जास्त प्रमुख झाली, माझ्यासाठी जास्त प्रधान झाली. त्याच्यामुळे जर मी त्याला जास्त वाव देत असेल, तर तो क्रिया विकल्प झाला. अशा पद्धतीने जी गोष्ट आपल्या समोर आहे, ज्या गोष्टीचं इंद्रियांच्या द्वारे आपल्याला ज्ञान प्राप्त होतं, आपण फक्त तेवढ्या ज्ञानावरतीच सीमित राहतो असं कधी होत नाही. कारण की आपल्या मेंदूमध्ये, आपल्या बुद्धीमध्ये बऱ्याचशा गोष्टी अनुभवाच्या द्वारे त्यांचे संस्कार स्टोअर केलेले असतात. त्याच्यामुळे ज्या गोष्टी आपण आधी बघितल्या आहेत, त्यांची आपण पुन्हा जेव्हा ओळख करतो, तेव्हा ते ज्ञान होतं सविकल्पक ज्ञान. पण हे सविकल्पक म्हणजे जो विकल्प आहे, तो त्याच्यामध्ये ऍड न करता सुद्धा आपल्याला त्या वस्तूचं शुद्ध ज्ञान होऊ शकतं. समजा आता मी एक उदाहरण सांगतो, की एखादं बाळ आहे, छोटंसं बाळ आहे, समजा 6-8 महिन्याचं बाळ आहे. आता त्या बाळाने समजा एखाद्या प्राण्याला बघितलं किंवा त्या बाळाने एखाद्या वस्तूला बघितलं, तर त्या छोट्या बाळाला 6 महिन्याच्या बाळाला त्या वस्तूचं नाव काय आहे ते माहिती नाहीये. त्या बाळाला त्या वस्तूची जाती काय आहे ते माहिती नाहीये. त्या बाळाला त्या वस्तूमध्ये गुण नक्की कुठले आहेत, कसे आहेत ते पण माहिती नाहीये आणि त्याच्यामध्ये क्रिया कशी होतीये किंवा क्रिया ओळखण्याची पण योग्यता त्या बाळामध्ये नाहीये. कारण की अजून ते लहान बाळ आहे. पण तरी सुद्धा त्या बाळाला समोर जे काही वस्तू आहे ती दिसू शकते. समजा आता लहान एक पळणारा मुलगा हेच आपण उदाहरण घेतलं, तर एखाद्या लहान बाळाने पळणाऱ्या मुलाला बघितलं, तर त्याला माहिती नाही की याचं नाव राम आहे. त्याला माहिती नाही की हा मुलगा आहे किंवा हा मुलगी आहे किंवा हा मनुष्य आहे. म्हणजे त्याला जातीचं पण ज्ञान नाहीये. त्याला गुणाचं पण ज्ञान नाहीये की हा जाड आहे का बारीक आहे की काळा आहे की गोरा आहे. त्याला गुणाचं पण ज्ञान नाहीये आणि क्रिया तो पळतोय का तो बसलाय की तो काय करतोय याचं पण त्याला ज्ञान नाहीये. पण तरी सुद्धा जे छोटं बाळ आहे तो त्याला इंद्रियांच्या द्वारे, त्याला डोळ्याच्या द्वारे मुलगा दिसू शकतो आणि त्याला फक्त मुलाचं ज्ञान होऊ शकतं. म्हणजे विकल्प असलेच पाहिजे असं प्रत्येक ज्ञानामध्ये आवश्यक नाहीये. त्यामुळे छोट्या मुलांना किंवा प्राण्यांना ज्या प्रकारचं ज्ञान होतं, ते ज्ञान असतं निर्विकल्प ज्ञान. आणि आपण जास्तीत जास्त शिकल्यामुळे आपल्या चित्तामध्ये अनेक गोष्टींचे संस्कार असल्यामुळे आपण पुन्हा-पुन्हा त्या वस्तूला किंवा त्या व्यक्तीला वेगळ्या रूपामध्ये ओळखतो. आपण त्या वस्तूला किंवा व्यक्तीला वेगळ्या रूपामध्ये आयडेंटिफाय करतो. म्हणून आपल्यासाठी ते ज्ञान होतं सविकल्पक ज्ञान. पण सविकल्पक ज्ञान होण्याच्या आधी सुद्धा आपल्याला पण प्रत्येक क्षणाला निर्विकल्पक ज्ञान पहिले होतं आणि दुसऱ्या क्षणाला ते ज्ञान सविकल्पक होतं. म्हणजे कसं काय? समजा आता मी एका दिशेने बघतोय आणि अचानक मी मान फिरवली आणि उजवीकडे बघितलं तर मला एक वस्तू दिसली. आता पहिल्या क्षणाला मी त्या वस्तूकडे बघितलं आणि मला त्या वस्तूचं दर्शन झालं आणि नंतर मी ओळखलं की ती वस्तू कपाट आहे किंवा याला कपाट असं म्हणतात. आता कपाट असं म्हणण्यासाठी किंवा कपाट असं त्या वस्तूला ओळखण्यासाठी आधी एक दर्शन तर झालं पाहिजे. आधी एक त्या वस्तूला बघितलं तर गेलं पाहिजे. त्यामुळे आपण ज्या वस्तूला बघतो त्यावेळेस पहिल्या क्षणात आपल्याला जे ज्ञान होतं ते कायम निर्विकल्पकच ज्ञान असतं. ते फक्त शुद्ध वस्तूचं ज्ञान असतं आणि त्यानंतर आपल्या चित्तामध्ये किंवा आपल्या बुद्धीमध्ये जे संस्कार असतात त्याच्यामुळे आपण त्या वस्तूला ओळखतो नावाच्या द्वारे किंवा जातीच्या द्वारे, गुणाद्वारे किंवा क्रियेद्वारे. तेव्हा ते जे ज्ञान असतं ते ज्ञान सविकल्पक होतं. तर अशा पद्धतीने न्यायदर्शनाने जे ज्ञान प्राप्त होतं त्याच्यामध्ये पण त्यांनी अतिशय सूक्ष्म दृष्टीने विचार केलाय. तर थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की निर्विकल्पक म्हणजे विकल्पांशिवाय फक्त वस्तूचं ज्ञान होणे म्हणजे निर्विकल्पक आणि विकल्पांसहित त्या वस्तूचं ज्ञान होणे म्हणजे सविकल्पक. आता ज्या ठिकाणी आपण शब्दांचा वापर करतो, ज्या ठिकाणी भाषा या माध्यमाचा वापर करतो
आणि ज्या ज्या ठिकाणी आपण शब्दांच्या द्वारे वस्तूंची ओळख करतो ते सर्व ज्ञान हे सविकल्पकच आहे. कारण की शब्द किंवा नाम हा काय झाला, एक विकल्प झाला. म्हणजे आपण जर विचार केला की आपल्याला निर्विकल्पक ज्ञान म्हणजे फक्त वस्तूचं ज्ञान असं कधी होतं का? तर असं आपल्याला होतं, प्रत्येक क्षणाला होतं, पण आपल्याला ते जाणवत नाही की ते निर्विकल्पक ज्ञान आहे. कारण की प्रत्येक ठिकाणी आपण एखादी वस्तू बघितली, पहिल्या क्षणाला फक्त वस्तूचं ज्ञान होईल आणि दुसऱ्या क्षणाला आपण ओळखू की हां, याला म्हणतात खुर्ची, हे टेबल आहे किंवा ही मूर्ती आहे, हे कपाट आहे, ही खिडकी आहे. ही जी ओळख आहे, ही वस्तूकडनं आपल्याकडे येत नाही, तर आपल्याकडनं आपल्याकडे ते संस्कार आहेत, आपण त्या वस्तूचा अनुभव घेतलाय, म्हणून आपण पुन्हा त्या वस्तूला बघितल्यानंतर ओळखू शकतो. ते जे ज्ञान आहे, ते म्हणजे सविकल्पक ज्ञान. आणि त्यानंतर सविकल्पक ज्ञान झाल्यानंतर, त्या ज्ञानानंतर आपण एक निर्णय घेतो, की या वस्तूचं काय करायचं? स्थान, उपादान किंवा उपेक्षा अशा 3 प्रकारे त्या वस्तूविषयी आपण एक विचार करू शकतो. समजा आता मी गार्डनमध्ये चालतोय, बागेमध्ये मी चालतोय आणि बागेमध्ये मी एक झाडाला सुंदर फूल बघितलं. आता फूल बघितल्यानंतर पहिल्या क्षणाला फक्त माझ्या डोळ्यांचा त्या फुलाशी संपर्क झाला आणि त्यानंतर अ, मला ते फूल दिसलं, तर पहिल्या क्षणाला होणारं जे ज्ञान आहे ते म्हणजे निर्विकल्प ज्ञान. दुसऱ्या क्षणाला मी ओळखलं, की हे फूल आहे, हे गुलाबाचं फूल आहे. ते झालं सविकल्पक ज्ञान. आणि त्यानंतर तिसऱ्या क्षणाला मी विचार करतोय, की फूल आहे हे तर मी ओळखलं, पण आता काय करावं? मी हे फूल घेतलं पाहिजे, की हे झाडावरच राहू दिलं पाहिजे? मी हे तोडू, की इथेच राहू देऊ? काय करू? तर ज्यावेळेस वस्तूचं ज्ञान प्राप्त झाल्यानंतर आपण एखाद्या वस्तूला सोडून देतो, त्यावेळेस त्याला म्हणतात हान. हान म्हणजे त्याग करणे. जेव्हा आपल्याला असं वाटतं, की ही वस्तू आता माझ्या गरजेची नाहीये, आता मला या वस्तूची आवश्यकता नाहीये, त्यावेळेस आपण त्या वस्तूला सोडून देतो. आता समजा गार्डनमध्ये छान फुलं आहेत आणि मला वाटतंय, की नाही ती झाडावरच राहिलेली खूप चांगली दिसतात. उगीच मी कशाला तोडू? तर मी काय केलं, त्या वस्तूला मी सोडून दिलं. म्हणजे ज्ञान आपल्याला प्राप्त झालं, पण तरी सुद्धा त्या वस्तूविषयी आपण कुठलीही क्रिया केली नाही. मी ते फूल तोडलं नाही. मी तिला तसंच सोडून दिलं. त्यामुळे ती जी क्रिया आहे किंवा ते एक प्रकारचं जे ज्ञान आहे, सोडायचं का घ्यायचं हे पण एक प्रकारचं ज्ञान आहे. तर त्यांनी त्याला म्हटलंय, की हान. हान म्हणजे सोडणे. आणि मला जर असं वाटतंय, की नाही मी ते घेतलं पाहिजे, तर त्याला म्हणतात उपादान. म्हणजे त्या वस्तूविषयी स्वीकार करण्याची प्रवृत्ती होणे. स्वीकार करण्याचं एक प्रकारे आपल्या मनामध्ये विचार असणे. त्याला म्हणतात उपादान. तर हान म्हणजे सोडणे, उपादान म्हणजे घेणे आणि कधी-कधी या दोघांव्यतिरिक्त एक तिसरी पण भावना आपल्या मनामध्ये असते, ती म्हणजे उपेक्षा. आता उपेक्षा म्हणजे जसं आपण मराठीमध्ये म्हणतो तशा अर्थाने खरं तर इथे हा उपेक्षा या शब्दाचा अर्थ नाहीये. कारण की मराठीमध्ये एखाद्या व्यक्तीची, एखाद्या वस्तूची जाणीवपूर्वक उपेक्षा करणे अशा अर्थाने आपण जास्त तो शब्द वापरतो. पण इथे उपेक्षा ही जाणीवपूर्वक नाहीये. आपल्याला असं म्हणता येईल की हान आणि उपादान या 2 गोष्टी आपण जाणीवपूर्वक करतो. म्हणजे मला ती वस्तू घ्यायची आहे का मला ती वस्तू सोडायची आहे, याविषयी मी ठरवून निर्णय घेतो. त्याविषयी मी ठरवून विचार करतो. पण उपेक्षा म्हणजे मी ठरवून काही निर्णय नाही घेतला, पण मला त्याच्याशी काही घेणं-देणं नाही. मला त्याविषयी काही कन्सर्न नाही. म्हणजे काय, की आपण समजा आता गार्डनमध्ये चालतोय. जसं मी उदाहरण दिलं, की मला फूल दिसलं, तर त्या फुलाविषयी मी एक विचार करतोय, की ते मी घेऊ का ते मी सोडू? पण त्याचबरोबर गार्डनमध्ये चालत असताना खाली बरीचशी गवताची पण पाती आहेत. खाली समजा गवत असेल, तर गवत मी बघतो. असं नाही, की मी गवताकडे बघत नाही. म्हणजे गवताचं पण मला निर्विकल्प ज्ञान, सविकल्प ज्ञान होतं. पण एखाद्या गवताच्या पात्याला, एखाद्या गवताच्या काडीला जाणीवपूर्वक मी घेऊ का जाणीवपूर्वक मी सोडू असा मी काही विचार करत नाही. मी फक्त गवताकडे बघतो आणि बस तेवढंच. त्यानंतर काही मी जाणीवपूर्वक मला आता हे नकोय गवत किंवा मला हे हवंय गवत असा मी विचार करत नाही. म्हणजे काय, की एक प्रकारे आपण त्या गोष्टीला इग्नोर करतो. एक प्रकारे आपण त्याविषयी काही पुढे विचार करत नाही. तर ही जी अवस्था आहे याला म्हणतात उपेक्षा. तर अशा पद्धतीने प्रत्यक्ष प्रमाणाची प्रक्रिया आपल्याला इंद्रियांच्या माध्यमातून प्रत्यक्ष ज्ञान कसं प्राप्त होतं, याविषयीचा हा एक विचार न्यायदर्शनाने केलाय. तर थोडक्यामध्ये एका अ, ओळीमध्ये सारांश आपल्याला असं म्हणता येईल, की आत्म्याचा मनाशी संबंध येतो, मनाचा इंद्रियाशी संबंध येतो, इंद्रियाचा त्या वस्तूशी संबंध येतो आणि या चारही गोष्टी एकत्र आल्यानंतर पहिल्या क्षणात आपल्याला जे ज्ञान होतं, ते म्हणजे फक्त शुद्ध वस्तूचं ज्ञान आहे, ज्याला आपण म्हणू शकतो निर्विकल्प ज्ञान. त्यानंतर आपल्या मध्ये असणारे जे संस्कार आहेत, आपल्याकडे असणारा जो पूर्व अनुभव आहे त्या गोष्टीविषयी, त्याच्या माध्यमातून आपण त्या वस्तूला ओळखतो, आपण त्या वस्तूला आयडेंटिफाय करतो आणि पुन्हा आपण जेव्हा आयडेंटिफाय करतो, तेव्हा ते जे शुद्ध वस्तूचं ज्ञान आहे, त्यामध्ये आपण काहीतरी नव्याने ॲड करतो, नव्याने आपण काहीतरी त्याला ओळखतो. तेव्हा ते ज्ञान बनतं सविकल्पक ज्ञान
आणि त्यानंतर त्याविषयी आपण एक जो निर्णय याचा मी त्याग करू किंवा याचा मी स्वीकार करू किंवा या दोन्ही गोष्टी जेव्हा होत नाहीत, तेव्हा त्याला असं आपण म्हणू शकतो की हा किंवा उपादान किंवा उपेक्षा. तर हे जे प्रमाण आहे हे झालं प्रत्यक्ष प्रमाण. त्यानंतर जे दुसरं प्रमाण न्यायदर्शनामध्ये आहे, ते आहे अनुमान प्रमाण. आता जसं मराठीमध्ये पण आपल्याला माहिती आहे, की अनुमान म्हणजे एखाद्या गोष्टीविषयी तर्क करणे, एखाद्या गोष्टीविषयी जाणीवपूर्वक विचार करून जी गोष्ट जरी आपल्याला समोर दिसत नसली, जी गोष्ट जरी आपल्याला इंद्रियांच्या माध्यमातून दिसत नसली, तरी सुद्धा एखाद्या गोष्टीचं आपल्याला ज्ञान प्राप्त करता येऊ शकतं. तर ते जे साधन आहे, ते जे माध्यम आहे, त्याला न्यायदर्शनामध्ये अनुमान प्रमाण असं म्हटलं जातं. म्हणजे काय, की प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे इंद्रियच सर्वदा ज्ञान प्राप्त करून देतात असं काही कंपल्सरी नाही. असं काही अगदी अनिवार्य नाही. कधी-कधी एखाद्या गोष्टीचा इंद्रियांच्या माध्यमातून संपर्क नसला, तरी सुद्धा म्हणजे एखादी गोष्ट प्रत्यक्ष दिसत नसली, तरी सुद्धा आपल्याला त्या गोष्टीचं आपल्याला ज्ञान होऊ शकतं. तर ते ज्या साधनाच्या माध्यमातून होऊ शकतं, तर त्याला आपण अनुमान, प्रमाण असं म्हणू शकतो. आता न्यायदर्शनामध्ये अनुमान हा जो एक विषय आहे, हा खूप एक विस्तृत विषय आहे. त्याच्यामध्ये खूप जास्त उहापोह आहे, त्याच्यामध्ये खूप जास्त चर्चा न्यायदर्शनामध्ये करतात. पण तरी सुद्धा एक थोडक्यामध्ये न्यायमध्ये अनुमान म्हणजे नक्की काय, याचं एक थोडक्यात स्वरूप मी सांगतो. आता हा जो शब्द आहे, अनुमान, याच्यामध्ये अनु हा एक उपसर्ग आहे संस्कृतमध्ये. अनु म्हणजे मागे-मागे. जसं आपण म्हणतो अनुसरण करणे, अनुगमन करणे. अनुसरण म्हणजे काय, की कोणीतरी आपल्या पुढे चाललंय आणि मी जर त्या व्यक्तीच्या मागे-मागे जातोय, मी जर त्याला फॉलो करतोय, मी त्या व्यक्तीच्या मागे त्याचं अनुसरण करतोय, तर तिथे आपण अनुसरण, अनुगमन हा शब्द वापरतो. त्यामुळे अनु हा जो एक उपसर्ग आहे, त्याचा अर्थ आहे फॉलो करणे, मागे-मागे जाणे. आता अनुमान, मान म्हणजे मोजणे किंवा जाणणे. अनुमान म्हणजे काय, की आधी एखादं ज्ञान जर प्राप्त झालं असेल, तर त्याच्या अनुषंगाने त्याच्या पाठीमागून होणारं जे ज्ञान आहे, म्हणजे दुसरं ज्ञान जे पहिल्या ज्ञानाला फॉलो करतं. म्हणजे आधी काहीतरी ज्ञान असलं पाहिजे आणि त्या ज्ञानाच्या आधारे जर आपल्याला एखादं दुसरं ज्ञान होऊ शकत असेल, तर त्याला असं आपण म्हणू शकतो, की ते अनुमान आहे. अनुमान म्हणजे त्याच्या मागे जाणारं जे ज्ञान आहे. आता जसं अनुमानामध्ये कायम एक टिपिकल उदाहरण देतात. कायम एक नेहमीचं उदाहरण देतात. ते म्हणजे जिथे धूर आहे तिथे अग्नी आहे वगैरे, वगैरे. आता सगळीकडे म्हणजे हे फक्त न्यायदर्शनामध्ये असं नाही, पण वेस्टर्न लॉजिक जरी आपण अभ्यास केला, तर्कशास्त्राचा जरी अभ्यास केला, तरी त्याच्यामध्ये हे उदाहरण कायम देतात आणि हे उदाहरण घेण्याची खरं तर का बरं कायम हेच उदाहरण घेतात? तर त्याचं कारण असं आहे, की न्यायदर्शनाला अनुमानाच्या अनुषंगाने जे काही सिद्धांत सांगायचे आहेत, त्या सगळ्या सिद्धांतांचं ॲप्लिकेशन त्याचं जे एक उदाहरण आणि अग्नी या 2 उदाहरणांच्या माध्यमातून सर्व सिद्धांत स्पष्ट करता येतात. म्हणून त्यांनी हे उदाहरण घेतलंय. आता ज्यावेळेस आपण म्हणतो, की अनुमान आपण करतो. आता थोडक्यात अनुमानाची प्रक्रिया या दर्शनाने कशी मांडली आहे, ती एक थोडक्यामध्ये सांगतो, की अनुमान असं नाही, की कुठलाही विचार करणे किंवा कुठलाही तर्क करणे म्हणजे अनुमान असं आपल्याला म्हणता येणार नाही. आता समजा मी इथे बसलोय आणि एखाद्या खोलीमध्ये बसून मी फक्त अनुमान करतोय, की आजची काय तारीख आहे? आज समजा 24 मे आहे. आणि मी फक्त अनुमान केलं, की 8 तारखेला पाऊस पडेल. आता 8 तारखेला पाऊस पडेल असं मी अनुमान केलं, पण त्याला आधार काय? त्याला प्रमाण काय? म्हणजे कुठलाही नुसता तर्क करणे किंवा नुसती कल्पना करणे याला आपल्याला अनुमान असं म्हणता येणार नाही. तर अनुमान हे एक प्रॉपरली एखाद्या तर्कशुद्ध विचारावरती आश्रित असलं पाहिजे. आता जसं अनुमानाची प्रक्रिया सांगितली जाते. आता जसं धूर आणि अग्नी हे उदाहरण याच्यामध्ये कायम प्रसिद्ध आहे. तर त्याच्याच अनुषंगाने मी थोडं स्पष्ट करतो म्हणजे आपल्याला विषय लवकर चर्चा करता येईल आणि तो लवकर आपल्याला समजेल. जेव्हा एखादं लहान बाळ असतं, तेव्हा त्या लहान बाळाला माहिती नसतं, की धूर, अग्नी हे एकत्र असतात किंवा जिथे धूर आहे तिथे अग्नी आहे वगैरे. अशा प्रकारचं ज्ञान एखाद्या लहान बाळाला माहिती नसतं त्याला. पण ते ज्ञान आपल्याला कसं होतं, की लहान बाळ समजा एखाद्या ठिकाणी त्याने बघितलं धूर आहे आणि अग्नी पण आहे. ते पहिलं ज्ञान झालं. आता सुरुवातीला जेव्हा ज्ञान होतंय, तेव्हा धुराचं ज्ञान हे वेगळं होतंय, अग्नीचं ज्ञान हे वेगळं होतंय. पण अशा पद्धतीने एका ठिकाणी बघितलं, दुसऱ्या ठिकाणी बघितलं, तिसऱ्या ठिकाणी बघितलं, चौथ्या ठिकाणी बघितलं. म्हणजे अनेक वेळा जेव्हा आपण बघतो, 2 गोष्टींना कायम आपण एकत्र बघतो, तेव्हा हळू त्या मुलाला, लहान मुलाला असं वाटायला लागतं, की अरे, जिथे मी धूर बघितलाय तिथे अग्नी मला दिसलाय. पहिल्यांदा पण असंच झालं होतं, दुसऱ्यांदा पण असंच झालं होतं, तिसऱ्यांदा पण असंच झालं होतं. म्हणजे या 2 गोष्टींमध्ये नक्की काही ना काही संबंध असला पाहिजे. आणि अनेक वेळा जेव्हा होतं,
की जिथे धूर आहे तिथे अग्नी पण आहे, जिथे धूर आहे तिथे अग्नी पण आहे. म्हणजे ज्यावेळेस दोन गोष्टींना आपण कायम एकत्र बघतो, त्यावेळेस नंतर आपल्या चित्तामध्ये, नंतर आपल्या बुद्धीमध्ये एक अशी दृढ धारणा बनते, की जिथे ही गोष्ट असणार आहे तिथे दुसरी पण गोष्ट असणारच आहे. कारण की आधी सुद्धा ती गोष्ट तशी असली होती. आता अजून एक धूर अग्नीचं उदाहरण जर सोडून दिलं, आता आपण आपला एक जो चर्चा वर्ग चालू आहे, आजचा आपला 5वा दिवस आहे आणि मागचे 4 दिवस आपण ज्या पद्धतीने चर्चा केली होती, की सुरुवातीला मी एक 1.5 तास, सव्वा तास, 1.5 तास बोलेन आणि त्यानंतर आपण एक प्रश्नोत्तर घेऊ. म्हणजे पहिल्या दिवशी पण असंच झालं, की आपण चर्चा केली, प्रश्नोत्तर घेतली. दुसऱ्या दिवशी पण आपण चर्चा केली, प्रश्नोत्तर घेतली. तिसऱ्या दिवशी पण आपण चर्चा केली, प्रश्नोत्तर घेतली. चौथ्या दिवशी पण घेतली. आता सगळ्यांच्या मनामध्ये असा विचार येईल, की 4 दिवस आपण प्रश्नोत्तर घेतली, तर आज पण आपलं सत्र झाल्यानंतर आपण प्रश्न विचारू, आपण काहीतरी चर्चा करू. म्हणजे काय? आधी आपण ज्या प्रकारचा अनुभव घेतला आहे, त्या अनुभवाच्या आधारे आपण असं अनुमान करू शकतो, की जसं आधी झालंय तसं आता पण होऊ शकतं. तर ज्या 2 गोष्टी कायम एकसारख्या, एक समान म्हणजे एका ठिकाणी दिसून येतात किंवा कायम त्यांचं एक साहचर्य दिसून येतं, जसं धूर आणि अग्नी. तर आपल्याला असं वाटायला लागतं, की जिथे एक गोष्ट असणार आहे, तिथे दुसरी पण असणारच आहे. आता आज आपण न्यायदर्शन चर्चा करतोय, तर आजचं सत्र झाल्यानंतर सुद्धा प्रश्नोत्तर असणारच आहे, असं आपल्याला सगळ्यांना वाटतंय. कारण की आधीचे 4 दिवस तसं झालंय. म्हणजे काय, की जाणतेपणी किंवा अजाणतेपणी आपल्यामध्ये जी गोष्ट कायम आपण बघत येतो, 2 गोष्टी कायम सारख्या म्हणजे समान रूपाने असतात. कायम आपल्याला वाटतं, की पहिलं असेल तर दुसरं पण असणारच आहे. आणि ज्यावेळेस नंतर आता धूर अग्नी या उदाहरणाच्या द्वारे जर आपण बघितलं, की लहान बाळाला सुरुवातीला माहिती नव्हतं. पण 4-5 वेळा बघितलं, 8-10 वेळा बघितलं, तर अनेक वेळा बघितल्यानंतर एक मनामध्ये अशी एक भावना तयार होते, की जेव्हा जेव्हा धूर असणार आहे, तिथे अग्नी असणारच आहे. आणि त्यानंतर जेव्हा ही दृढ धारणा बनते, ज्यावेळेस हे पक्क ज्ञान त्या व्यक्तीला प्राप्त होतं, त्यानंतर एखाद्या वेळेस बाहेर फिरायला जाताना कधीतरी फक्त धूर दिसतो, अग्नी दिसत नाही. आणि आधी जे बघितलं आहे, आधी जो एक नियम आपल्याला दिसलाय, की जिथे धूर होता, तिथे अग्नी पण होता. त्या एका नियमाच्या आधारे जिथे फक्त धूर आहे, तिथे आपण असं अनुमान करू शकतो, की तिथे अग्नी पण असलाच पाहिजे. आणि कधी-कधी काय होतं, की आपल्याला फक्त धूर दिसतोय, अग्नी दिसत नाहीये. पण तरी सुद्धा जो अग्नी आपल्याला डोळ्यांना दिसत नाहीये, म्हणजे समजा दूरवर फक्त एखादी बिल्डिंग आहे आणि त्या बिल्डिंगच्या वरनं फक्त आपल्याला धूर येताना दिसतोय, आग आपल्याला दिसत नाहीये. म्हणजे काय, की आपल्याला अग्नीचं ज्ञान हे इंद्रियांच्या माध्यमातून होत नाहीये. अग्नीचं ज्ञान आपल्याला डोळ्यांच्या माध्यमातून होत नाहीये. त्याच्यामुळे आपल्याला असं म्हणता येणार नाही, की ते प्रत्यक्ष ज्ञान आहे. कारण की इंद्रियाचा त्या अग्नीशी संबंध येत नाहीये. पण तरी सुद्धा जो अग्नी अप्रत्यक्ष आहे, जो अग्नी आपल्याला दिसत नाहीये, त्या अग्नीचं पण आपल्याला ज्ञान होतंय. पण ते कशाच्या माध्यमातून होतंय? अनुमानाच्या माध्यमातून होतंय. पण ते अनुमान करण्यासाठी आधी काय असलं पाहिजे? आधी आपल्याला एक ज्ञान असलं पाहिजे. आधी काय ज्ञान असलं पाहिजे, की जिथे धूर असतो तिथे अग्नी पण असलाच पाहिजे. आधी जिथे धूर असतो तिथे अग्नी पण असतो. हे आपण जेव्हा आधी 8-10 वेळा बघितलं आहे आणि आपल्याला जेव्हा त्याचं दृढ ज्ञान आहे, त्यानंतरच आपल्याला अनुमान करता येऊ शकतं. समजा एखाद्या 4 वर्षाच्या मुलाला आपण धूर दाखवला आणि त्याला सांगितलं, की "तुला धुरावरनं काही अनुमान करता येतंय का?" तर तो म्हणेल, "कशाचा अनुमान? मला फक्त धूरच दिसतोय. मला फक्त काळ्या रंगाचा धूर दिसतोय. अजून काय?" म्हणजे काय, की जोपर्यंत 2 गोष्टी आधी आहेत, एकत्र कायम त्या राहतात, या प्रकारचं ज्ञान जर व्यक्तीला नसेल, तर त्यानंतर अनुमान होऊ शकत नाही. म्हणून मी जसं म्हटलं, की अनुमान म्हणजे काय, की एक असं ज्ञान आहे, की ते आधीच्या ज्ञानाला फॉलो करतं. आधीच्या ज्ञानाचं अनुसरण करतं. म्हणून आधीचं जे ज्ञान आहे, जे निरीक्षणाच्या द्वारे आपल्याला प्राप्त झालंय, की जिथे धूर असतो तिथे अग्नी पण असतो. त्या निरीक्षणाच्या द्वारे प्राप्त झालेल्या ज्ञानाचं अनुसरण करणारं जे दुसरं ज्ञान आहे, पुन्हा एकदा मी रिपीट करतो, की आधी बऱ्याचदा निरीक्षण केल्यामुळे आपल्याला जे ज्ञान प्राप्त झालंय, त्या निरीक्षणाच्या आधारे जेव्हा आपण एक दुसरं ज्ञान प्राप्त करतो, जेव्हा आपण अनुमान करतो, ते जे दुसरं ज्ञान आहे, अनुमानाचं ज्ञान, त्याला अनुमान हा शब्द का वापरला? कारण की ते आधीच्या ज्ञानाचं अनुसरण करतंय. म्हणजे काय, की ज्या व्यक्तीचं आधी निरीक्षण नसेल, ज्याला आधी माहिती नसेल, ती व्यक्ती अनुमान करू शकणार नाही. म्हणून अनुमानासाठी एक काही कंडिशन्स त्याच्यामध्ये आवश्यक आहे. त्याच्यामध्ये काही मर्यादा आहेत. म्हणून अनुमानाचं स्थान यांनी अ, अ, दुसऱ्या प्रमाणावरती ठेवलं. त्याला त्यांनी पहिले नाही घेतलं. कारण की पहिले प्रत्यक्ष ज्ञान असलं पाहिजे आणि प्रत्यक्षावरती आधारितच त्यानंतर अनुमान असू शकतं. म्हणून अनुमान प्रमाण हे दुसरं प्रमाण झालं. आता अनुमान प्रमाणाची चर्चा आता आपण केली. ती मी अगदी थोडक्यात केली, पण न्यायदर्शनामध्ये याचा अतिशय मोठा विस्तार आहे आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये
ज्या ज्या गोष्टी येतात, ज्या ज्या स्टेप्स येतात, त्या प्रत्येक ठिकाणी त्यांनी वेगवेगळे पारिभाषिक शब्द वापरले. आता ते सगळे पारिभाषिक शब्द मी इथे स्पष्ट करू शकत नाही, कारण की ते प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेणे आणि ते आपल्याला त्याला बराच वेळ लागेल. पण तरी सुद्धा काही मी फक्त उल्लेख करतो. व्याप्ती, त्यानंतर परामर्श, पक्ष, साध्य, हेतू, सपक्ष, विपक्ष, हेत्वाभास असे काही-काही विशिष्ट शब्द आहेत, की जे न्यायदर्शनाने खास करून या अनुमानाच्या प्रक्रियेमध्ये जे घटक असतात त्यांना स्पष्ट करण्यासाठी त्यांनी वापरलेले आहेत. तर हे सगळे पारिभाषिक शब्द ज्याला आपण आजकाल इंग्लिशमध्ये असं म्हणतो, की शब्द कॉइन करणे, म्हणजे नवीन-नवीन शब्द बनवणे, त्या विशिष्ट एखाद्या गोष्टीसाठी एक परिभाषा बनवणे, ते काम न्यायदर्शनाने खूप जास्त मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. म्हणजे ज्या-ज्या गोष्टी टेक्निकल आहेत, ज्या-ज्या गोष्टी समजून घेणं आणि वेगवेगळ्या त्याच्यामध्ये स्टेप्स आहेत, तर त्याच्या अनुषंगाने येणाऱ्या सर्व गोष्टींना त्यांनी एक शब्द म्हणजे पारिभाषिक शब्द निर्माण करण्याचं पण काम न्यायदर्शनाने खूप मोठ्या प्रमाणावर केलेलं आहे. तर अनुमान हा टॉपिक अतिशय एक विस्तृत आहे. त्याचं थोडक्यात आपण आता चर्चा केली. तर पहिलं प्रमाण आपण बघितलं प्रत्यक्ष प्रमाण, दुसरं प्रमाण आपण बघितलं अनुमान प्रमाण, त्यानंतर तिसरं प्रमाण आहे उपमान प्रमाण. तर याचं पण अगदी थोडक्यामध्ये तुम्हाला मी सांगतो, की उपमान म्हणजे काय? तर याविषयी कायम न्यायदर्शनामध्ये एक कथा ते सांगतात आणि एक गोष्टीच्या माध्यमातून ते अनुमान प्रमाण म्हणजे काय ते स्पष्ट करतात. तर ती गोष्ट अशी आहे, की 2 प्रकारचे लोकं आहेत. म्हणजे 2 माणसं आहेत. त्याच्यापैकी एक माणूस आहे तो मुंबईत राहणारा आहे, शहरात राहणारा माणूस आहे आणि दुसरा एक माणूस आहे तो थोडासा जंगल जंगलामध्ये राहणारा थोडासा जो ग्रामीण भाग आहे त्याच्यामध्ये राहणारा एक माणूस आहे. तर एकदा काय होतं, की जो शहरात राहणारा, मुंबईत राहणारा जो माणूस आहे आणि जो ग्रामीण व्यक्ती आहे, जो जंगल आणि इतर पण प्रदेशामध्ये त्याला माहिती आहे, तर ते दोघं एकदा भेटतात. आणि एकदा ते भेटल्यानंतर जो ग्रामीण मनुष्य आहे, तो शहरातल्या माणसाला सांगतो, की जसं गाय असते, तसंच जंगलामध्ये एक दुसरा पण प्राणी असतो, की त्याला गवय असं म्हणतात. आता त्यांनी सांगितलं, की जशी गाय असते तसा गवय पण असतो. आता गवय म्हणजे आपल्याला माहिती असेल, की एक मराठीत आपण म्हणतो, की नीलगाय. म्हणजे ती गाय नसते खरं तर, पण गायीसारख्याच म्हणजे एक समान त्यांच्या एक जाती, प्रकार आपल्याला असं म्हणता येईल, की नीलगाय जी जंगलामध्ये असते. तर म्हणजे त्यांचं जे दृश्य स्वरूप आहे, जशी गाय दिसते तसंच ते गवय म्हणजे ती नीलगाय. तर दिसण्यासाठी दोघांचं स्वरूप हे थोडंफार समान असतं. पण जो मुंबईत राहणारा माणूस आहे, जो शहरात राहणारा माणूस आहे, त्याने कधी नीलगाईला बघितलं नाहीये. त्याने कधी गवय बघितलं नाहीये, कारण की तो कधी जंगलात गेला नव्हता. पण त्यांनी गायीला बघितलंय. त्याच्यामुळे तो अशी कल्पना करू शकतो, की जशी गाय दिसते तसाच एक प्राणी काहीतरी जंगलात असणार आहे, की जो गायीसारखा दिसतो आणि ज्याला गवय असं म्हणतात. आता शहरात राहणाऱ्या व्यक्तीने त्या गवयला कधी बघितलेलं नाहीये. पण या माणसाने सांगितलं, म्हणजे जो ग्रामीण व्यक्ती आहे त्याने सांगितलं, की जशी गाय असते तसाच गवय असतो. हे वाक्य ऐकल्यानंतर त्याने ते लक्षात ठेवलं. त्याने ते स्मरणात ठेवलं, की अच्छा असं एक जसं गाय असते तसा गवय नावाचा पण एक प्राणी असतो. त्याने तो बघितला नाही, पण या व्यक्तीच्या सांगण्यामुळे त्यांनी एक गोष्ट ती लक्षात ठेवली, की जंगलामध्ये असा एक प्राणी आहे, की ज्याला गवय असं म्हणतात. त्यानंतर जो शहरात राहणारा माणूस आहे, हे ऐकल्यानंतर काही वर्षांनंतर तो एकदा जंगलात फिरायला जातो, सफारीसाठी जातो. जंगलामध्ये त्याला फिरता-फिरता एक प्राणी दिसतो. आता बरेच वर्ष मध्ये गेलेले आहेत, पण तरी सुद्धा तो प्राणी दिसतो आणि त्याला असं लक्षात येतं, की त्याला असं लक्षात येतं, की हा जो प्राणी आपल्या समोर आहे, हा दिसायला गायीसारखा आहे. गायीचं आणि त्याच्यामध्ये बरीचशी समानता आहे आणि त्याला बघितल्यानंतर आणि गायीशी त्याची समानता आहे असं लक्षात आल्यानंतर त्याला अचानक आठवतं, की अरे आपल्याला त्या माणसाने सांगितलं होतं, की जशी गाय असते तसंच जंगलामध्ये एक दुसरा प्राणी गवय पण असतो. तर हा जो प्राणी आहे हा गायीसारखाच दिसतोय आणि त्या व्यक्तीने जसं सांगितलं होतं तसंच हे आहे. म्हणून या प्राण्याचं नाव गवय असलं पाहिजे. असं कन्क्लुजन, असं निष्कर्ष तो व्यक्ती काढतो. तर अशा पद्धतीने जे ज्ञान प्राप्त होतं, तर त्याला आपण असं म्हणू शकतो, की हे जे ज्ञान आहे, हे उपमान असं त्याला प्रमाण असं म्हणतात. म्हणजे एका वाक्यात जर आपल्याला सांगायचं की उपमान प्रमाण म्हणजे काय? की 2 वस्तूंमध्ये साधर्म्य असेल, 2 वस्तूंमध्ये समानता असेल, तर त्या समानतेचं ज्ञान प्राप्त केल्यानंतर, की 2 वस्तू कशा समान आहेत, तर जी गोष्ट आपण कधी बघितलेली नाहीये, तर समानतेच्या आधारावरती त्या गोष्टीचं नाव काय असेल, हे ओळखणे, याला आपण असं म्हणू शकतो, की उपमान प्रमाण. आता इथे उपमान प्रमाणाला एक वेगळं प्रमाण मानण्याची गरज काय होती? तर ते म्हणतात, की आपण याला प्रत्यक्ष प्रमाणामध्ये याचा समावेश करू शकत नाही. का करू शकत नाही? कारण की जरी तो शहरी व्यक्ती जंगलात गेला आणि जरी त्यांनी प्राण्याला बघितलं, तर आपल्याला एवढं म्हणता येईल, की जेव्हा त्यांनी प्राण्याला बघितलं, तेव्हा त्या प्राण्याचं त्यांनी डोळ्याच्याद्वारे ज्ञान प्राप्त केलं.
फक्त प्राणी बघणे इतपत ज्ञान जे आहे ते प्रत्यक्ष ज्ञान आहे. पण त्यानंतर या प्राण्याचं नाव गवय आहे, हे जे ओळखणं आहे, हे प्रत्यक्ष ज्ञानाच्या द्वारे होऊ शकत नाही. कारण की डोळ्यांच्या द्वारे हा प्राणी गवय आहे, त्याचं जे नाव आहे त्याचं ज्ञान आपल्याला डोळ्यांच्या द्वारे होत नाहीये. त्याच्यामुळे आपल्याला याला प्रत्यक्षामध्ये पण समावेश करता येणार नाही. म्हणजे एखाद्या व्यक्तीने समजा फक्त जंगलात जाऊन त्या प्राणी बघितला आणि फक्त प्राणी बघितला, प्राण्याचं निरीक्षण केलं, तर ते फक्त प्रत्यक्ष असेल. पण तो प्राणी बघितल्यानंतर हा प्राणी गवय आहे, याचं नाव गवय आहे, हे ज्ञान आपल्याला फक्त प्रत्यक्ष प्रमाणाच्या द्वारे होऊ शकत नाही. म्हणून ते म्हणतात की याचा समावेश आपण पूर्णपणे प्रत्यक्ष प्रमाणात करू शकत नाही. त्यानंतर याचा समावेश आपण अनुमानामध्ये पण करू शकत नाही. कारण की जसं आपण आता बघितलं, की अनुमानासाठी आधी निरीक्षण असणं आवश्यक आहे. आधी धूर आणि अग्नी ज्याने बघितलाय, तोच त्यानंतर त्याविषयी अनुमान करू शकतो. पण या ठिकाणी जो शहरात राहणारा व्यक्ती आहे, त्याने आयुष्यामध्ये पहिल्यांदाच तो प्राणी बघितलाय. म्हणजे त्याविषयी पूर्वज्ञान त्या व्यक्तीला नाहीये. त्याविषयी काही त्या व्यक्तीला अनुभव नाहीये. त्याच्यामुळे याचा समावेश आपण प्रत्यक्ष प्रमाणात पण करू शकत नाही. याचा समावेश आपण अनुमानात पण करू शकत नाही. म्हणून त्यांनी याला एक वेगळं प्रमाण म्हटलं आणि त्याला त्यांनी नाव दिलं उपमान प्रमाण. आता याच अनुषंगाने मी तुम्हाला अजून एक समजा उदाहरण दिलं तर ते अजून हे प्रमाण समजण्यासाठी उपयुक्त ठरेल असं मला वाटतं. आता आपण हा जेव्हा वर्ग चालू करणार होतो, तेव्हा WhatsApp वरती आपल्याला मेसेज आला असेल, की असा-असा एक भारतीय तत्त्वज्ञानाचा परिचय नावाचा वर्ग होणार आहे 20 ते 30 मेच्या दरम्यान आणि त्यामध्ये रुद्राक्ष साक्रीकर नावाची एक व्यक्ती आहे, ती त्याच्याविषयी माहिती सांगणार आहे. आता ज्यावेळेस तुम्ही मला बघितलं नव्हतं, की हे नक्की कोण आहे किंवा कसं आहे किंवा कोण आहे, तर नाव माहिती आहे, की कोण बोलणार आहे, रुद्राक्ष साक्रीकर बोलणार आहे. आता जेव्हा वाचला मेसेज तेव्हा आपल्याला माहिती आहे, की हां, भारतीय तत्त्वज्ञानाचा परिचय हा वर्ग होणार आहे आणि वक्ते कोण आहेत तर रुद्राक्ष साक्रीकर. तेव्हा फक्त नाव माहिती होतं. पण जेव्हा आपण प्रत्यक्ष सुरुवात केली, त्यावेळेस माझा चेहरा आपल्या समोर आला आणि आपण जेव्हा Zoom ओपन केलं आणि जेव्हा मी बोलायला सुरुवात केली, तेव्हा आपण असं एक लॉजिक लावलं असेल, की हे बोलतायत आणि यांनी बोलायला सुरुवात केली म्हणजेच काय, जे समोर दिसणारा व्यक्ती आहे, त्याचं नाव रुद्राक्ष साक्रीकर असलं पाहिजे. म्हणजे काय, समजा तुम्हाला मेसेज मिळाला नसता आणि कोण बोलणार आहे त्याचं नाव जर आधीपासून माहिती नसतं, तर फक्त तुम्ही कनेक्ट केल्यानंतर मी तुम्हाला दिसलो असतो आणि माझं बोलणं तुम्ही ऐकलं असतं. पण माझं नाव काय आहे हे तुम्ही ओळखू शकले नसते. त्याच्यामुळे आधी मेसेज वाचल्यामुळे बोलणारा व्यक्ती कोण आहे त्याचं नाव तुम्हाला माहिती झालं आणि त्यानंतर जेव्हा मी बोलायला सुरुवात केली, तेव्हा तुम्ही ओळखलं, की हा माणूस बोलतोय म्हणजे याचं नाव रुद्राक्ष साक्रीकर असलं पाहिजे. तर हे पण जे ज्ञान आहे, की व्यक्तीला बघून त्याचं नाव काय आहे हे ओळखणे, हे पण एक प्रकारे उपमान प्रमाणच आहे, असं आपल्याला म्हणता येईल, की जसं त्या शहरात राहणाऱ्या व्यक्तीने जंगलात गेल्यानंतर प्राण्याला बघून ओळखलं, की हा प्राणी म्हणजे गवय असला पाहिजे. तसंच आपण सर्वांनी ज्यांनी मला आधी बघितलं नसेल, मी बोलायला सुरुवात केल्यानंतर मग आपल्याला वाटलं असेल, की हां, हेच बोलतायत म्हणजे यांचं नाव रुद्राक्ष असलं पाहिजे. हे पण एक उपमान प्रमाणाचं उदाहरण असू शकतं. तर ही 3 प्रमाण झाली. प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण आणि उपमान प्रमाण आणि चौथं प्रमाण जे न्यायदर्शनामध्ये ते म्हणतात ते म्हणजे शब्द प्रमाण. जसं आपल्याला इंद्रियांच्या द्वारे ज्ञान प्राप्त होतं, जसं आपल्याला तर्काच्या द्वारे, अनुमानाच्या द्वारे ज्ञान प्राप्त होतं, जसं आपल्याला उपमानाच्या द्वारे ज्ञान प्राप्त होतं, तसंच आपल्याला शब्दाच्या द्वारे सुद्धा ज्ञान प्राप्त होतं. म्हणजे आपण जेव्हा आता समजा माझं बोलणं आपण ऐकत आहात आणि आपण काहीतरी जाणून घेत आहात, तर हे पण एक प्रकारे शब्दाच्या माध्यमातून प्राप्त होणारं ज्ञान आहे. किंवा आपण जेव्हा पुस्तकं वाचतो, ते पण शब्दाच्या माध्यमातून प्राप्त होणारं ज्ञान आहे. म्हणून ज्यावेळेस आपल्याला शब्दाच्या माध्यमातून ज्ञान प्राप्त होतं, त्यावेळेस त्या प्रमाणाला शब्द प्रमाण असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे ही अगदी साधी सोपी व्याख्या झाली. पण जसं मी सांगितलं, की न्यायदर्शन कुठल्याही गोष्टीला अतिशय साधेपणाने सांगत नाही. पण प्रत्येक गोष्टीच्या खोलात जाऊन सखोल विचार करून त्याविषयी ते स्पष्टीकरण करतात. तर या शब्द प्रमाणाविषयी पण ते असं म्हणतात, की कुठलाही शब्द प्रमाण आपल्याला म्हणता येणार नाही. काय नाही का नाही म्हणता येणार? कारण की कधी-कधी असं पण होऊ शकतं, की काही व्यक्ती खोटं बोलतात. चुकीची माहिती सांगतात आणि जेव्हा खोटं बोलत असतील किंवा चुकीची माहिती सांगत असतील, तर आपण त्याला प्रमाण असं म्हणू शकत नाही. कारण की प्रमाण म्हणजे काय? यथार्थ ज्ञान प्राप्त होण्याचं साधन. पण ज्यावेळेस चुकीची माहिती सांगितली जाते किंवा जेव्हा खोटं बोलतात, त्यावेळेस आपल्याला यथार्थ ज्ञान प्राप्त होत नाहीये. आपल्याला चुकीचं ज्ञान प्राप्त होतंय. म्हणजे काय? की सर्व शब्द प्रमाण असू शकत नाहीत. त्यामुळे आपल्याला पहिले हे ठरवावं लागेल, की कुठले शब्द प्रमाण आहेत आणि कुठले शब्द प्रमाण नाहीयेत. तर त्यांनी याविषयी अशी चर्चा केली, की शब्द प्रमाण आपण नक्की कशाला म्हणू शकतो?
आता शब्द प्रमाण नक्की काय आहे आणि त्याची प्रक्रिया काय आहे हे सांगण्याच्या पूर्वी एक छोटीशी गोष्ट इथे सांगणं मला आवश्यक वाटतं, की संस्कृतमध्ये शब्द आपण जेव्हा म्हणतो की शब्द प्रमाण किंवा शब्द याचे 3 अर्थ आहेत. शब्द म्हणजे संस्कृतमध्ये फक्त ध्वनी याला सुद्धा शब्द म्हणतात. म्हणजे समजा आता गाडीचा आवाज आहे किंवा पंख्याचा आवाज आहे किंवा वाद्यांचा आवाज आहे, त्याला सुद्धा शब्द म्हणतात. म्हणजे शुद्ध ध्वनीला पण शब्द म्हणतात. किंवा दुसरा अर्थ आहे, की जसं आपण वाक्यामध्ये शब्द वापरतो, की समजा आता एक शब्द आहे प्रमाण, दुसरा शब्द आहे संशय, तिसरा शब्द आहे प्रमेय वगैरे, वगैरे. म्हणजे हे जे शब्द आहेत, त्याला पण आपण शब्द म्हणतो. पण इथे जेव्हा आपण विचार करतोय शब्द प्रमाण, तेव्हा इथे शब्द प्रमाण म्हणजे शब्द नाहीये, तर इथे शब्द म्हणजे वाक्य आहे. कारण की आपल्याला ज्ञान कशाच्या माध्यमातून होतं, जेव्हा पूर्ण वाक्य उच्चारलं जातं, तेव्हा आपल्याला ज्ञान प्राप्त होतं. जर नुसतं शब्द उच्चारले, तर आपल्याला ज्ञान प्राप्त होईल का? म्हणजे त्या वस्तूचं ज्ञान प्राप्त होईल, पण त्याच्यामध्ये लिंक काही लागणार नाही. म्हणजे काय, की थोडक्यात समजा मी तुमच्या समोर काही शब्द उच्चारले, खिडकी, पडदा, टेबल, मूर्ती, फोटो, कपाट, पुस्तक, वही, कॉम्प्युटर. आता मी काय केलं, मी फक्त आपल्या समोर काही शब्द उच्चारले. मी जे शब्द उच्चारले त्या वस्तूंचं आपल्याला ज्ञान प्राप्त होईल, पण याच्यामध्ये कनेक्शन काय आहे? याच्यामध्ये संबंध काय आहे? आपल्याला वाटेल की नुसते एकामागून एक शब्द बोलले जात आहेत. तर याच्याने आपल्याला काही एखादं ज्ञान प्राप्त होत नाहीये, पण नुसत्या वस्तूंनी त्या वस्तूंचं आपल्याला स्मरण होतंय. ज्यावेळेस आपण शब्दांचा उच्चार करतोय, त्यावेळेस आपल्याला फक्त स्मरण होतंय. त्यामुळे याच्यात आपल्याला फक्त लक्षात घेतलं पाहिजे, की शब्द प्रमाण म्हणजे वाक्य. इथे नुसतं शब्दाने ज्ञान होणार नाही. आणि ते म्हणतात, की वाक्य जेव्हा आपण उच्चारण करू, तेव्हा ते वाक्य कसं असलं पाहिजे? म्हणजे कुठलेही जसं आता डिक्शनरीमध्ये किंवा ग्रामरमध्ये वाक्याची डेफिनिशन काय करतात, की द कॉम्बिनेशन ऑफ वर्ड्स इज अ सेंटेन्स. म्हणजे अनेक शब्दांचा समूह म्हणजे वाक्य आहे. पण जसं मी सांगितलं, की न्यायदर्शन जे आहे ते अतिशय सूक्ष्म पद्धतीने विचार करतं. तर ते म्हणतात, की नुसता शब्दांचा समूह असून चालणार नाही. त्याच्यामध्ये नाम पण पाहिजे आणि त्याच्यामध्ये क्रिया पण पाहिजे. म्हणजे नुसत्याच क्रियांचा समूह असेल, म्हणजे जातो, खातो, पितो, झोपतो, याला वाक्य नाही म्हणता येणार. किंवा नुसता वस्तूंचं नाम आपण उच्चारले, पुस्तक, वही, पेन, टेबल, याला पण वाक्य म्हणता येणार. म्हणून वाक्य म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये नाम पण असलं पाहिजे, ज्याच्यामध्ये क्रिया पण असली पाहिजे. त्यानंतर आता याचे जे शास्त्रीय परिभाषेमध्ये शब्द आहेत, त्याच्यामध्ये मी तुम्हाला आता टेक्निकली सांगत नाही. आता हा एक त्याने सांगितलं, की आकांक्षा. आकांक्षा म्हणजे काय, की जिथे आपण नाम उच्चारण करतो, त्यावेळेस त्याला क्रियेची अपेक्षा असते. समजा मी नुसतं म्हणलं, की टेबल. तर तुम्ही म्हणाल टेबल म्हणजे टेबलच्या पुढे काय? टेबल आहे, टेबल नाहीये, टेबल नष्ट झालं किंवा टेबल बनवलं, म्हणजे काही ना काही क्रिया त्याच्यामधनं सूचित करणं आवश्यक आहे. तर आकांक्षा म्हणजे काय, की नामाला क्रियापदाची आणि क्रियापदाला नामाची अपेक्षा असते. तर ही आकांक्षा असणं आवश्यक आहे. त्यानंतर जे नाम आणि जे क्रियापद आपण वापरू वाक्यामध्ये त्याचा परस्पर संबंध असू शकला पाहिजे. नाहीतर नुसतं एक नाम घेतलं आणि एक क्रिया घेतली, पण ते जर एकमेकांशी त्यांचा संबंध होऊ शकत नसेल, तर तिथे वाक्य होऊ शकत नाही. म्हणजे नुसतं शब्दांचा समूह म्हणजे वाक्य नाही. त्याच्यामध्ये आकांक्षा असली पाहिजे, म्हणजे एक नाम आणि एक क्रियापद असलं पाहिजे. त्यानंतर त्याच्यामध्ये योग्यता पण असली पाहिजे. योग्यता म्हणजे काय? की समजा मी म्हटलं, की मी संध्याकाळच्या वेळेला बागेमध्ये पाणी शिंपडतो. आता पाणी शिंपडतो हे ठीक आहे. पण त्याऐवजी मी असं म्हटलं, की मी आग शिंपडतो. तर तुम्हाला वाटेल, की आग शिंपडतो म्हणजे काय? आगीला कसं काय शिंपडू शकतो? आता तसं जर बघायला गेलं तर आग शिंपडतो म्हणजे आग हे नाम झालं आणि शिंपडतो ही क्रिया झाली. तर मग वाक्य का नाही होऊ शकत? पण जरी सुद्धा नाम आहे आणि क्रियापद आहे, पण त्यांच्यामध्ये परस्पर संबंध होऊच शकत नाही. आगीच्या द्वारे शिंपडण्याची क्रिया होऊ शकत नाही. त्याच्यामुळे अशा प्रकारचं वाक्य जे आहे ते योग्य ठरू शकत नाही. म्हणजे त्याच्यामध्ये आकांक्षा पण असली पाहिजे, योग्यता पण असली पाहिजे आणि त्याचबरोबर वाक्यामध्ये उच्चारले जाणारे जे शब्द आहेत, ते एकानंतर एक उच्चारण केले तरच त्याच्यामध्ये एक जवळीक राहते. त्याच्यामध्ये एक संबंध बनू शकतो. नाहीतर काय होईल, की मी एक वाक्य उच्चारत असताना समजा मी काही 2-3 शब्द उच्चारण करतो आणि त्यानंतर मी 1 तास विचार केल्यानंतर दुसरा शब्द उच्चारण करतो. समजा मी आता म्हणलं, की आता प्रमाणांची चर्चा झाल्यानंतर आता मी मध्ये थांबलो आणि तुम्ही वाट बघताय, की याच्यानंतर काय बोलणार आहे? प्रमाणांची चर्चा झाल्यानंतर काय? म्हणजे काय? की मला जे बोलायचंय वाक्य, ते एकानंतर एक शब्द उच्चारले गेले तरच त्या वाक्यामध्ये असणाऱ्या शब्दांमध्ये एक संबंध राहू शकतो. म्हणून वाक्य कशाला म्हणतात, की ज्याच्यामध्ये नाम आणि क्रिया असली पाहिजे. त्यानंतर त्या दोघांमध्ये योग्यता पण असली पाहिजे आणि त्याच्यामध्ये एकानंतर एक उच्चारण केलं तरच ते वाक्य योग्य अर्थाचं
ज्ञान करून देऊ शकतं. आणि असं जे वाक्य जे यथार्थ ज्ञान देतंय त्यालाच आपण म्हणू शकतो शब्द प्रमाण. तर हा एक जो आपण आता विषय चर्चा केली, आता हा आपण जास्त विस्ताराने का केला? कारण की न्यायशास्त्र जे आहे ते प्रमाणांसाठी जास्त प्रसिद्ध आहे. म्हणून आपण प्रमाण हा जो विषय आहे, हा बराच एक विस्ताराने चर्चा केली. तर एक थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल, की यांनी 4 प्रकारची ज्ञानाची साधनं सांगितली आहेत. एक म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान, दुसरं म्हणजे अनुमान ज्ञान, तिसरं म्हणजे उपमान आणि चौथं म्हणजे शब्द. तर अशी 4 प्रकारची प्रमाणं आपल्याला दिसून येतात. आणि या व्यतिरिक्तही जर आपल्याला वाटत असेल, की काही वेगळी पण साधनं असू शकतात, पण तरी सुद्धा ते म्हणतात, की आपण त्या चारही मध्ये सर्व आपल्याला ज्या माध्यमातून ज्ञान प्राप्त होतंय, त्या सर्वांचा समावेश आपण या चारही मध्येच फक्त करू शकतो. यापेक्षा अजून वेगळं मानण्याची आवश्यकता नाहीये, असं ते म्हणतात. तर हा एक जो पहिला विषय झाला, हा प्रमाणांचा विषय झाला. त्यानंतर एक दुसरं म्हणजे या न्यायशास्त्राला प्रमाणशास्त्र असं पण म्हणतात, कारण की प्रमाण हा एक अतिशय विस्तृत चर्चा याच्यामध्ये होते. त्यानंतर या शास्त्राला वादविद्या असं पण म्हणतात. वादविद्या म्हणजे काय? की ज्यावेळेस आपण चर्चा करतो, ज्यावेळेस आपण डिबेट करतो, ज्यावेळेस आपण चर्चा संवाद करतो, त्यावेळेस ते संवाद करत असताना किंवा चर्चा करत असताना कुठल्या कुठल्या गोष्टी त्यामध्ये येऊ शकतात, अशा अनुषंगाने पण न्यायशास्त्रामध्ये त्यांनी चर्चा केली. आता जसं आपण काल वैशेषिक दर्शनामध्ये बघितलं, की त्यांनी सप्तपदार्थ मानले. ते जे सप्तपदार्थ आहेत ते विभाजन नक्की कशाचं होतं? तर या जगामध्ये अस्तित्वात असणाऱ्या नसणाऱ्या सर्व पदार्थांचं ते विभाजन होतं. तर जसं वैशेषिक दर्शनामध्ये 7 प्रकारचे पदार्थ ते मानतात, तसंच न्याय दर्शनामध्ये ते 16 प्रकारचे पदार्थ मानतात. पण हे जे 16 पदार्थ आहेत, हे नक्की काय आहेत? तर ज्यावेळेस आपण चर्चा करू किंवा ज्यावेळेस पण कुठल्याही प्रकारची चर्चा होते, तर त्या चर्चेच्या अनुषंगाने कुठले घटक त्याच्यामध्ये समाविष्ट असतात, तर ते 16 पदार्थ न्यायदर्शनाने मानले आहेत. म्हणून न्यायदर्शनाला आपण असं पण म्हणू शकतो इंग्लिशमध्ये सायन्स ऑफ डिबेट. आणि मला असं वाटतं, की या जगामध्ये जितके पण तत्वज्ञान आहेत, म्हणजे भारतीय तत्वज्ञान असो किंवा चायनीज किंवा कन्फ्युशियस किंवा इतर पण सुफी किंवा वेस्टर्न फिलॉसॉफीमध्ये सुद्धा जितकी पण तत्वज्ञान आहेत, जितक्या पण विचारधारा आहेत, पण त्या सर्वांमध्ये मला असं वाटतं, की न्यायदर्शन हे एकमेव असं तत्वज्ञान असेल, की ज्यांनी डिबेट कसा करावा याविषयीचे काही नियम सांगितले आणि त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टी समाविष्ट असतात याविषयीची त्यांनी चर्चा केली आहे. म्हणून असं मला वाटतं, की हा एक विषय अतिशय एक अजून महत्त्वपूर्ण विषय आहे न्यायदर्शनामधला. तर जसं मी सांगितलं, की ज्यावेळेस डिबेट केला जातो किंवा ज्यावेळेस चर्चा केली जाते, तर आपण जशी एक अनऑफिशियल चर्चा करतो किंवा एक जस्ट गप्पा मारणे अशा प्रकारची चर्चा इथे अपेक्षित नाहीये. तर चर्चा म्हणजे काय, की जिथे 2 वेगवेगळ्या विचारांचे लोक आहेत आणि एक प्रकारचे जे विचार आहेत त्यांचं मत दुसरं आहे आणि दुसरे जे म्हणजे दुसरे ज्याला आपण असं म्हणू शकतो म्हणजे न्यायाच्या परिभाषेमध्ये म्हणतात, की वादी आणि प्रतिवादी. म्हणजे अर्थात कोर्ट कचेऱ्यांमध्ये सुद्धा अशाच प्रकारच्या शब्दांचा ते प्रयोग करतात, की एक मत जे आहे ते म्हणजे वादी, की ते आपलं एक मत मांडतायत आणि त्याला विरोधी मत ज्यांचं आहे ते म्हणजे प्रतिवादी. तर इथे जी चर्चाचा आपण विषय करत आहोत, ज्या डिबेटचा आपण विषय करत आहोत, तो एखादा विषय घेऊन त्या अनुषंगाने चर्चा होते आणि ज्यावेळेस 2 लोकांची वेगवेगळी मतं असतात, त्यावेळेस त्याच्या अनुषंगाने, त्या चर्चेच्या अनुषंगाने कुठल्या गोष्टी त्या चर्चेमध्ये समाविष्ट असू शकतात, तर त्यासाठी हे 16 पदार्थ न्यायदर्शनाने सांगितले आहेत. म्हणजे कोणालाही जर डिबेट करायचं असेल, कोणालाही जर अशा प्रकारची चर्चा करायची असेल, तर त्याला काय-काय माहीत असणं आवश्यक आहे किंवा त्या चर्चेमध्ये कुठल्या गोष्टींचा समावेश असतो, याविषयीचे हे 16 पदार्थ आहेत. आता हे पण 16 पदार्थ खरं तर एक विस्तृत विषय आहे, पण तरी सुद्धा थोडक्यामध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करतो. आता त्यामध्ये जे लोक चर्चा करणार आहेत किंवा ज्या लोकांना काही मत मांडायचं आहे, त्यांना काय माहीत असणं आवश्यक आहे? आता पहिलं आपण प्रमाण आता चर्चा केली. दुसरं म्हणजे प्रमेय. म्हणजे काय, की ज्या सिद्धांतांना घेऊन किंवा ज्या विषयांना घेऊन चर्चा करायची आहे, त्याचं ज्ञान पण असणं आवश्यक आहे. आता जसं आपण बघितलं प्रमाण म्हणजे काय? ज्ञान प्राप्त करण्याचं साधन म्हणजे प्रमाण. तसंच ज्या वस्तूचं ज्ञान होतंय, ती वस्तू म्हणजे प्रमेय. तर ते म्हणतात, की सामान्यपणे दर्शनांमध्ये जे चर्चा होतात, दर्शनांमध्ये ज्या विषयांची चर्चा होते, त्यामध्ये आपल्याला असं लक्षात येतं 12 विषय आहेत, की ते प्रमेय आहेत. त्याच्या अनुषंगाने मुख्यत्वे करून चर्चा होते. आणि ते विषय कोणते आहेत, म्हणजे प्रमेय कोणते आहेत, तर थोडक्यात मी सांगतो, की दर्शनांमध्ये म्हणजे ही जी आता आपण डिबेट किंवा चर्चेचा विषय करतोय, तर ही दर्शनांमधली आपापसातली चर्चा आहे. आणि आपल्या परंपरेमध्ये असं असं होतं, की ही जी दर्शनं यांचा विचार मांडला गेला किंवा यांच्याविषयी ग्रंथ लिहिले गेले, तर नुसतेच ग्रंथ नाही लिहिले गेले,
पण प्राचीन काळी जे दोन वेगवेगळ्या मताचं अनुसरण करणारे आचार्य असायचे ते एकत्र बसून त्या तत्वज्ञानाविषयी चर्चा करायचे. तर त्याच्या अनुषंगाने या सगळ्या गोष्टी इथे सांगितलेल्या आहेत. म्हणजे एक आचार्य जो न्याय दर्शन फॉलो करतो आणि दुसरा आचार्य जो वेदांत फॉलो करतो ते एकत्र येऊन चर्चा करतील, किंवा बौद्ध दर्शनाला मानणारे आणि वेदांताला मानणारे ते एकत्र येऊन चर्चा करतील, किंवा मीमांसा मानणारे आणि वेदांत मानणारे ते एकत्र येऊन चर्चा करतील. म्हणजे अशा अनुषंगाने काही विशिष्ट काही ठराविक मुद्द्यांवरती दर्शनांमध्ये चर्चा होत असे आणि त्या अनुषंगाने कुठले विषय प्रधान होते किंवा कुठल्या विषयांची चर्चा होत होती. तर ते विषय थोडक्यात असे मांडतात की आत्मा, त्यानंतर शरीर, शरीर म्हणजे नक्की काय, आत्मा म्हणजे नक्की काय आहे याविषयी चर्चा होत असे. त्यानंतर इंद्रिय नक्की काय आहे, किंवा अर्थ म्हणजे वस्तू कुठल्या कुठल्या प्रकारच्या आहेत. जसं आपण काल वैशेषिक दर्शनामध्ये बघितलं की एवढ्या प्रकारच्या वस्तू असू शकतात, एवढ्या त्याच्यामध्ये कॅटेगरीज असू शकतात. पण इतर दर्शनांमध्ये त्याविषयी मतभिन्नता होती. म्हणजे वस्तू म्हणजे नक्की काय आहे आणि त्या वस्तूंना आपण किती प्रकारे त्यांचं वर्गीकरण करू शकतो, हा पण एक विषय चर्चेला जात होता. त्यानंतर बुद्धी म्हणजे काय, मन म्हणजे काय, त्यानंतर व्यक्तीची प्रवृत्ती कशी होते, त्यानंतर आपल्या चित्तामध्ये किंवा आपल्या बुद्धीमध्ये असणारे दोष कुठले कुठले आहेत त्याविषयी पण चर्चा होत असे. त्यानंतर प्रेत्यभाव, प्रेत्यभाव म्हणजे ज्यावेळेस आपला मृत्यू होतो त्यावेळेस नक्की काय होतं, आणि ज्यावेळेस आपण आत्म्याला जर मानत असू तेव्हा आत्मा शरीर सोडून जातो आणि दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो म्हणजे नक्की काय आहे, तर ही प्रक्रिया कशी होते. तर हा पण एक विषय त्याच्यामध्ये चर्चेचा विषय असेल. त्यानंतर फल म्हणजे आपण जे कर्म करतो त्या कर्माचं फळ नक्की मिळतं का, किंवा मिळत असेल तर कसं मिळतं आणि ते कर्म कशा पद्धतीने केलं पाहिजे, तर हा पण एक विषय चर्चेला. त्यानंतर दुःख म्हणजे नक्की काय, आणि अपवर्ग म्हणजे दुःखापासून मुक्ती कशी मिळू शकते, अशा अनुषंगाने अनेक विषय जे मुख्य विषय होते त्यांची चर्चा होत असे. तर या सगळ्या गोष्टींचा समावेश प्रमेय याच्यामध्ये होतो. तर प्रमेय म्हणजे काय की ज्यांचं ज्ञान असणं आवश्यक आहे, ज्ञानाचे जे विषय आहेत आणि ज्याच्या अनुषंगाने चर्चा दर्शनांमध्ये होत असे किंवा ज्याच्या अनुषंगाने दोन वेगवेगळ्या आचार्यांमध्ये चर्चा होत असे, तर हे त्यामध्ये मुख्य विषय आपल्याला दिसून येतात. त्यानंतर तिसरा जो एक पदार्थ न्यायदर्शनाने मानला आहे तो म्हणजे संशय. संशय आपल्याला माहिती आहे की संशय म्हणजे डाऊट. आता ज्यावेळेस आपण चर्चा करतोय आणि माझ्यासमोर एक दुसरा व्यक्ती बनलाय, दुसरा व्यक्ती बसलाय आणि तो एखाद्या दुसऱ्या दर्शनाला मानतो, पण त्या दर्शनाच्या सिद्धांताला सिद्ध करण्यासाठी कधी कधी असं पण असू शकतं की ती व्यक्ती आपल्याला चुकीची माहिती सांगत असेल. म्हणजे काय की ज्यावेळेस डिबेट होतोय आणि दोन वेगवेगळ्या विचारांची माणसं जर चर्चा करत असतील, तर त्यामध्ये दुसऱ्या व्यक्तीच्या जे काही तो प्रतिपादन करतोय त्याविषयी संशय घेणे हे पण महत्वाचं आहे. समजा दुसरा व्यक्ती जे सांगतोय ते सगळं मी ऍक्सेप्ट केलं, त्या सगळ्याचा मी जर स्वीकार केला तर मला माझा सिद्धांत चुकीचा आहे असं म्हणावं लागेल. समजा आता आता संशय म्हणजे काय की समजा आता चारवाक दर्शन एक दर्शन आहे आणि दुसरं दर्शन आहे वेदांत दर्शन. म्हणजे उदाहरण जर द्यायचं झालं तर चारवाक दर्शनामध्ये ते असं म्हणतात की आपण शरीरच आहोत आणि आत्मा वगैरे असं काही नसतं, असं चारवाक दर्शनाचं म्हणणं आहे. पण वेदांत दर्शन असं म्हणतं की नाही, आत्मा हा वेगळा आहे आणि शरीर हे वेगळं आहे. आता ही दोन वेगवेगळी मतं झाली. आता जे काही चारवाक दर्शन सांगत आहे ते जर वेदांत दर्शनाच्या आचार्यांनी स्वीकार केलं तर त्यांना त्यांचा स्वतःचा सिद्धांत सोडावा लागेल. पण जर जे काही ते सांगताहेत ते योग्य आहे का नाही हे समजण्यासाठी आधी त्याच्या सांगण्यावरती संशय घ्यावा लागेल. आणि संशय हे पण चर्चेमध्ये महत्वाचं साधन आहे. कारण की जर संशय नाही घेतला म्हणजे दुसरी व्यक्ती जर सांगते ते योग्य आहे का नाही याविषयीचा आपण संशय नाही, तर मग आपण चुकीच्या दिशेने पण जाऊ शकतो. म्हणून जरी सुद्धा आपल्याला वाटलं की संशय म्हणजे चुकीचा असतो, पण तरी सुद्धा चर्चेमध्ये संशय हा आवश्यक असतो, कारण की दुसरी व्यक्ती ही आपल्याला चुकीची माहिती पण देऊ शकते. त्यानंतर चौथं जे तत्व आहे ते म्हणजे प्रयोजन. म्हणजे काय की ज्यावेळेस आपण चर्चा करतो त्यावेळेस त्या चर्चेचं काही ना काही प्रयोजन असलं पाहिजे. आता मला असं वाटतं की ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे जी न्यायदर्शनामध्ये आहे. कारण की आपण बघतो की टीव्ही चॅनल्स वरती, न्यूज चॅनल्स वरती जे काही डिबेट चालतात, अनेक वर्षानुवर्ष आपण बघतो की रोज रात्री अनेक लोकांना ते बोलवतात, 4-5 लोकांना बोलवतात आणि कुठल्या तरी एका विषयावरती चर्चा होते. पण ज्यावेळेस आपण चर्चा ऐकतो त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येतं की ही चर्चा का होतीये, या चर्चेचं नक्की प्रयोजन काय आणि चर्चा केल्याने नक्की खरोखर काही साध्य होणार आहे का. तर आपल्याला असं लक्षात येतं की बऱ्याचशा चर्चा होऊन गेल्या पण त्या चर्चांचं नक्की नक्की त्याचं पर्यवसान कशामध्ये झालं हे आपल्याला लक्षातच येत नाही. कारण की सगळे लोक फक्त आपल्याला जे वाटतं ते सांगून निघून जातात. पण ती चर्चा करण्याचं प्रयोजन पण असलं पाहिजे. म्हणजे नुसतं विनाकारण टाइमपास करण्यासाठी एकत्र येऊन चर्चा केली तर त्याला काहीही अर्थ नसतो.
तर ते म्हणतात की चर्चा होण्यासाठी आधी त्या चर्चेचं प्रयोजन असलं पाहिजे. म्हणजे जे दोन लोक चर्चा करतायत त्यांचं प्रयोजन काय आहे? ते ज्ञान प्राप्त करण्यासाठी चर्चा करतायत का? त्यांना नक्की काहीतरी शिकायचं आहे का? का ते फक्त आपला अहंकार दाखवण्यासाठी चर्चा करतायत? फक्त आपण खूप ज्ञानी आहे असं दाखवण्यासाठी चर्चा करतायत. म्हणजे काय, की ज्यावेळेस आपण चर्चा करतो आहे, त्यावेळेस त्या चर्चेचं काही ना काही प्रयोजन पण असलं पाहिजे, असं न्यायदर्शन म्हणतं. म्हणून निष्फळ किंवा निष्प्रयोजन चर्चा जी आहे, नुसतं टाईमपास करण्यासाठी चर्चा करू नये, असं न्यायदर्शन म्हणतं. त्यानंतर जे 5वं तत्व आहे, 5वा जो पदार्थ आहे तो म्हणजे दृष्टांत. म्हणजे चर्चेच्या अनुषंगाने जी पण उदाहरणं दिली जातात त्यांना दृष्टांत असं म्हणतात. आता समजा मी तुम्हाला अनुमान प्रमाणाविषयी सांगत असताना धूर आणि अग्नी हे एक उदाहरण दिलं. याला आपण दृष्टांत म्हणू शकतो. किंवा प्रत्यक्ष प्रमाणामध्ये मी उदाहरण दिलं, की बागेत फिरत असताना मला फूल दिसलं. तर फुलाचं मी उदाहरण म्हणजे एखादा विचार स्पष्ट करत असताना आपण जेव्हा वेगवेगळी उदाहरणं देतो, त्यावेळेस त्यांना दृष्टांत असं म्हणतात. तर दृष्टांत हा पण एक महत्त्वाचा घटक आहे चर्चेसाठी. कारण की उदाहरणांच्या द्वारेच आपल्याला काही गोष्टी जास्त चांगल्या पद्धतीने समजतात. त्यानंतर दृष्टांतानंतर पुढचा घटक आहे सिद्धांत. सिद्धांत म्हणजे जे 2 पक्ष म्हणजे एक वादी आणि प्रतिवादी ज्या गोष्टीविषयी चर्चा करतायत, तर ते चर्चेला येण्याच्या आधी काहीतरी दृढ सिद्धांत म्हणजे काहीतरी विचारसरणीला ते मानत असतात. आता समजा सांख्य दर्शन आणि वैशेषिक दर्शन या दोघांची चर्चा होत असेल, तर सांख्य दर्शनाचा जो सिद्धांत आहे सत्कार्यवाद, जो आपण चर्चा केली, म्हणजे त्यांचा एक मूलभूत सिद्धांत ते मानतात आणि त्याच्या आधारे ते चर्चा करतात. म्हणजे काय, की प्रत्येक वेळेस चर्चा करताना काहीतरी विचारांचा बेस असला पाहिजे. काहीतरी एक विचारांचं फाउंडेशन असलं पाहिजे. तर ज्या विचाराला धरून एखादं दर्शन चालतं, ज्या सिद्धांताला धरून एखादी गोष्ट प्रतिपादन केली जाते, तर तो जो मूलभूत विचार आहे, त्याला आपण सिद्धांत असं म्हणू शकतो. त्यानंतर पुढचा जो घटक आहे तो म्हणजे अवयव. आता अवयव खरं तर एक थोडीशी टेक्निकल गोष्ट आहे, पण तरी सुद्धा थोडक्यात सांगतो, की ज्यावेळेस मी एखाद्या गोष्टीचं अनुमान केलंय आणि मला ते अनुमान दुसऱ्याला पटवून द्यायचं असेल, तर ते पटवून देण्यासाठी मला एक सिस्टमॅटिकली आर्ग्युमेंट्स द्यावे लागतील. म्हणजे मला असं म्हणावं लागेल, की असं आहे म्हणून असं आहे. असं असलं तर असं असलं असतं आणि तसं नसेल तर काय असेल? म्हणजे काय, की कुठली पण गोष्ट दुसऱ्याला मला पटवून देताना ती सिस्टमॅटिकली सांगितली गेली तरच ती दुसऱ्याला पटू शकते. तर अवयव हे थोडक्यात वाक्य आहेत. वेगवेगळी वाक्य म्हणजे दुसऱ्याला एखादी गोष्ट कन्व्हिन्स करण्यासाठी, दुसऱ्याला एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी मी जेव्हा सिस्टमॅटिकली आर्ग्युमेंट्स देतो, सिस्टमॅटिकली मी वाक्य वापरतो, तेव्हा ते जे वाक्य आहेत त्यांना अवयव असं म्हणतात. आता एखादा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी समजा नुसतं एक एक गोष्ट सांगितली नंतर अचानक दुसऱ्या विषयावरती मी गेलो आणि विषयांतर झालं, तर नक्की मूळ मुद्दा काय होता आणि नंतर मी कुठे भरकटत गेलो, असं जर झालं तर मग आपल्याला नीट आपला जो विषय असतो तो प्रतिपादन करता येऊ शकत नाही. म्हणून अवयव म्हणजे काय, की मी एखाद्या गोष्टीचं अनुमान केलंय, मी एखाद्या गोष्टीविषयी जो तर्क केलाय आणि तो तर्क मला जर दुसऱ्याला स्पष्ट करून सांगायचा असेल, तर तो मला सिस्टमॅटिकली सांगावा लागेल, स्टेप बाय स्टेप सांगावा लागेल. तर ते जे स्पष्ट करताना जे स्टेप्स आहेत, जसं आपण शाळेमध्ये भूमितीमध्ये पण बघतो, की स्टेप नंबर 1, स्टेप नंबर 2, स्टेप नंबर 3 एखादी गोष्ट सिद्ध करण्यासाठी. तर स्टेप वाईज जर आपण एखादी गोष्ट सांगितली, तर मला असं वाटतं, की ती जास्त चांगल्या पद्धतीने दुसऱ्याला कन्व्हिन्स करता येऊ शकते. तर ती जी वाक्य आहेत, की जी आपण दुसऱ्याला कन्व्हिन्स करण्यासाठी सांगतो, त्यांना अवयव असं म्हणतात. आता अनायासे जर इथे विषय निघाला आहे, मी जसं म्हणलं, की गणितामध्ये, भूमितीमध्ये आपण एखादी गोष्ट सिद्ध करतो. तर जे लोकं मराठी माध्यमाच्या शाळेतनं शिकले असतील, आपल्याला जर आठवत असेल, की भूमितीमध्ये पण सिद्ध करताना काही शब्द आपण शाळेमध्ये शिकलो होतो, की सिद्धांत काय आहे? प्रमेय काय आहे? किंवा पक्ष म्हणजे काय? किंवा साध्य म्हणजे काय? तर जसं भूमितीमध्ये साध्य काय? पक्ष काय? हे शब्द भूमितीमध्ये कुठून आले? हे सगळे न्यायदर्शनाकडनं आले. हे सगळे न्यायदर्शनाच्या परिभाषा आहेत आणि ज्या आज सुद्धा भूमितीचा अभ्यास करताना मराठीमध्ये ते शब्द वापरले जातात. कारण की ते आपल्या परंपरेमध्ये, आपल्या भाषेमध्ये ते शब्द ऑलरेडी आहेत आणि एखादी गोष्ट तर्काने प्रतिपादन करायची असेल, तर हे शब्द जे आपल्या न्यायदर्शनामध्ये आहेत, त्याचाच उपयोग गणितामध्ये सुद्धा केला जातो. त्याचाच उपयोग भूमितीमध्ये सुद्धा केला जातो. तर अवयव त्यानंतर तर्क. आता तर्क आपल्याला माहिती आहे, की ज्यावेळेस एक गोष्ट आपल्याला माहिती नसते, तेव्हा ती जाणून घेण्यासाठी एक लॉजिकल विचार करणे, एक तर्कशुद्ध विचार करणे. तर ज्यावेळेस आपण डिबेट करत असतो, ज्यावेळेस आपण संवाद करत असतो, त्यावेळेस दुसरा व्यक्ती जे काही सांगेल, ते समजून घेण्यासाठी मला माझा तर्क वापरावा लागेल. मला माझं लॉजिक वापरावं लागेल.
त्यामुळे तर्क हा पण एक डिबेट मधला आवश्यक घटक आहे. त्यानंतर पुढचा आहे निर्णय. म्हणजे ज्यावेळेस चर्चा होते त्यावेळेस चर्चेमध्ये दोघांपैकी नक्की कुठल्या पक्षाचं मत हे योग्य आहे, कुठल्या पक्षाचं मत हे स्वीकारार्ह आहे, शेवटी त्याचा निर्णय होतो. आणि तो जो निर्णय आहे की दोघांपैकी कुठलं मत स्वीकारलं गेलं पाहिजे, म्हणजे थोडक्यात एखादा डिबेट झाल्यानंतर दोन पक्षांपैकी कुठल्या पक्षाचं मत योग्य आहे अशा पद्धतीने निर्णय जेव्हा होतो तेव्हा तो निर्णय पण एक त्या चर्चेचा महत्वाचा घटक असतो. तर जसं मी सांगितलं की जसं न्यूज चॅनलवरती डिबेट चालतात, फायनली आपल्या असं लक्षात येतं की वेगवेगळ्या पक्षाचे लोक येतात आणि ते चर्चा करतात. पण ती चर्चा केल्यानंतर 1-1.5 तास चर्चा केल्यानंतर शेवटी निर्णय काहीच निघत नाही. शेवटी निष्कर्ष काहीच निघत नाही, शेवटी कन्क्लुजन काहीच निघत नाही. म्हणजे जे लोक येतात, एकत्र चर्चा करतात, त्याच्यामध्ये प्रयोजन पण नसल्यामुळे त्याच्यामध्ये शेवटी निर्णय काहीच होऊ शकत नाही की याचं बरोबर होतं का याचं बरोबर होतं. म्हणजे अशी जी चर्चा आहे, ते न्यायदर्शन म्हणतं की अशी चर्चा करू नये. त्यानंतर पुढचे जे 3 आहेत, वाद, जल्प आणि वितंडा हे जे आहेत, हे चर्चेचे प्रकार आहेत. आता मराठीमध्ये आपण जेव्हा वाद हा शब्द वापरतो, तो आपण थोडासा निगेटिव्ह अर्थाने वापरतो. म्हणजे आपण वाद-विवाद अशा अर्थाने वापरतो. म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती चांगल्या पद्धतीने संवाद करत नसेल, तर आपण वाद-विवाद करतोय असं म्हणतो. पण संस्कृतमध्ये आणि न्यायदर्शनामध्ये वाद हा जो शब्द आहे, हा निगेटिव्ह नाहीये. हा चांगल्या अर्थाने वापरला गेलाय. तर जी चर्चा ज्ञान प्राप्तीसाठी होते, ती चर्चा म्हणजे वाद. म्हणजे दोन्ही साइडचे लोक म्हणजे वादी आणि प्रतिवादी दोघांना सुद्धा ज्ञान प्राप्त करायचंय. म्हणजे काय की दुसऱ्या असेल तर मी तयार आहे स्वीकार करायला आणि मी जर सांगतोय ते जर योग्य असेल तर दुसरी पण व्यक्ती ते स्वीकार करायला तयार आहे. म्हणजे जर चर्चा करण्यासाठी ज्ञान प्राप्ती हे एवढंच जर प्रयोजन असेल, म्हणजे मला माझा इगो महत्वाचा नाहीये किंवा मी या चर्चेमध्ये मी जिंकेल का मी हारेल हे मला महत्वाचं नाहीये. पण ही चर्चा केल्यानंतर जर मला काही ज्ञान प्राप्त होणार असेल आणि जे काही दुसरा व्यक्ती सांगतोय ते जर योग्य असेल तर माझी तयारी आहे ते स्वीकार करायची. तर ज्या पण चर्चा तत्वज्ञानासाठी, ज्या पण चर्चा ज्ञानप्राप्तीसाठी होतात, त्या चर्चेला म्हणतात वाद. पण सर्वच चर्चा ज्ञानप्राप्तीसाठी होत नाहीत. ज्यावेळेस एखादी व्यक्ती विजय प्राप्त करण्यासाठी चर्चा करते, त्यावेळेस त्या चर्चेला म्हणतात जल्प. म्हणजे दुसरा व्यक्ती जरी योग्य सांगत असेल तरी सुद्धा मी जर त्याचं म्हणणं स्वीकार केलं तर मग मला पराजय स्वीकारावा लागेल. मला पराभूत व्हावं लागेल. पण मला जर हरायचं नसेल, मला जर पराजित व्हायचं नसेल तर दुसरा जे सांगतोय ते मी स्वीकार नाही करणार. मी त्याच्या अजून दुसरं काहीतरी आर्ग्युमेंट करेल, मी त्याला विरोधी काहीतरी अजून एक विधान करेल आणि ती चर्चा पुढे चालू राहील. कारण की ज्ञान प्राप्त करणं हा माझा उद्देश नाहीये. विजय प्राप्त करणं हा जेव्हा माझा उद्देश असेल, तेव्हा त्या प्रकारची चर्चा म्हणजे जल्प. आणि तिसरी जी चर्चा आहे वितंडा, ज्याच्यामध्ये ज्ञान दुरान्वये पण त्याचा संबंध नसतो आणि विजय प्राप्त करणे हा पण त्याच्यामध्ये एक उद्देश आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. पण वितंडा म्हणजे काय, की मला सांगण्यासाठी काहीच मुद्दा नाहीये. पण जे काही दुसरा व्यक्ती सांगेल मी फक्त त्याचं खंडन करेल. म्हणजे वितंडा काय असतं, तर फक्त परपक्ष प्रतिषेध. म्हणजे फक्त दुसरा जे सांगेल त्याचं खंडन करणे एवढाच हेतू ठेवून जर मी चर्चा करत असेल, तर ती चर्चा म्हणजे वितंडा. आणि मला असं वाटतं की यासाठी काही उदाहरण देण्याची गरज नाही. कारण की आपण जेव्हा वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या लोकांची जेव्हा आपण मतं ऐकत असतो, तेव्हा आपल्या लक्षात येतं की हे वितंडाच आहे. म्हणजे त्यांना काय सांगायचंय, त्यांच्याकडे खरोखरच काही मुद्दा आहे का? किंवा त्यांच्याकडे स्वतःच काही एक सिद्धांत आहे का? असं काही आपल्याला दिसून येत नाही. पण एका पक्षाचा व्यक्ती जे काही सांगेल, दुसरा व्यक्ती फक्त त्याचं खंडन करण्याचं काम करतो. म्हणजे अशा प्रकारची जी चर्चा आहे ती म्हणजे वितंडा होय. तर 3 प्रकारच्या चर्चा असू शकतात. ज्ञानासाठी असणारी चर्चा म्हणजे वाद, त्यानंतर विजय प्राप्त करण्यासाठी असणारी चर्चा म्हणजे जल्प आणि फक्त दुसऱ्याचं खंडन करणे एवढंच जर उद्देश असेल तर ती म्हणजे वितंडा. त्यानंतर पुढचा जो पदार्थ आहे तो म्हणजे हेत्वाभास. जसं आपण अनुमान बघितलं, की अनुमान हे योग्य अनुमान असेल, पण ते जर चुकीचं अनुमान असेल, तर त्याला म्हणतात हेत्वाभास. म्हणजे दुसऱ्या व्यक्तीने जर अनुमान एखादं केलं, पण जर ते चुकीचं असेल, तर मला ते ओळखता आलं पाहिजे, की हे चुकीचं आहे. तर त्यासाठी हेत्वाभास काय? चुकीचं अनुमान कसं केलं जातं किंवा त्याच्यामध्ये चूक कशी शोधावी, याचं पण ज्ञान मला असणं आवश्यक आहे. तर तो पण एक घटक यांनी इथे घेतलेला आहे. हेत्वाभास म्हणजे चुकीच्या प्रकारची अनुमान. त्यानंतर छल. आता जसं आपल्याला मराठीत माहिती आहे, की छल म्हणजे काय? चीटिंग करणे. म्हणजे काय? की समोरचा व्यक्ती एखादी गोष्ट सांगतोय, पण जर मी जाणीवपूर्वक तो जे सांगतोय त्याचं मी मिस इंटरप्रिटेशन करतोय. मी मुद्दामून चुकीचा अर्थ लावतोय त्याला चुकीचं दाखवण्यासाठी, त्याचं खंडन करण्यासाठी, तर त्याला असं म्हणतात छल. म्हणजे दुसरा व्यक्ती योग्य जरी सांगत असेल तरी सुद्धा जाणीवपूर्वक तो जे सांगतोय मी त्याला
मॅनिप्युलेट करतोय, मी त्याचा चुकीचा अर्थ लावतोय, तर त्याला असं म्हणतात छल. त्यानंतर जाती. जाती हा एक पुढचा घटक की ज्यावेळेस समोरच्या व्यक्तीने एखादं आर्ग्युमेंट केलं, समोरच्या व्यक्तीने एखादं विधान केलं आणि मला असं लक्षात आलं की तो जे सांगतोय ते बरोबर आहे, पण तरी सुद्धा मला हरायचं नाहीये आणि माझ्याकडे उत्तर पण नाहीये त्याच्याकडे. मग मी काय करेल की मला काहीतरी तर बोललं पाहिजे. म्हणजे दुसऱ्या व्यक्तीचं जे विधान आहे ते अतिशय योग्य आहे आणि मी निरुत्तर झालोय, पण तरी सुद्धा मला असं दाखवायचं नाही की माझ्याकडे उत्तर नाहीये. मला असं दाखवायचंय की नाही माझ्याकडे उत्तर आहे. मग मी काय करतो की मूळ मुद्दा सोडून, मूळ विषय सोडून मी दुसऱ्या गोष्टी दाखवायला सुरुवात करतो. म्हणजे काय की समजा आपण जर आता एक म्हणजे आपण तत्वज्ञानाची उदाहरणं याच्यामध्ये घेत नाही, कारण की मग आपल्याला सर्व सिद्धांत माहित नाहीयेत म्हणून. म्हणून एक जर जस्ट एक सोपं उदाहरण जर घ्यायचं ठरवलं, तर समजा आता 2 लोकं चर्चा करतायत आणि एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला सांगितलं, की "नाही, तू हे योग्य नाही केलं." आता ते दुसरी व्यक्ती स्वीकार करत नाही, की मी योग्य केले नाही ते बरोबर आहे. ती काय म्हणते, "मी केलं म्हणून काय झालं? त्याने पण तर असंच केलं." म्हणजे काय, की मी चूक केली हे मी स्वीकार नाही करत आहे. मी अजून दुसऱ्यावरती बोट दाखवून म्हणतोय, की मी केलं म्हणून काय झालं, की त्याने पण असंच केलं, मग तू त्याला का विचारत नाही? म्हणजे जाती म्हणजे काय, की स्वतःची जी चूक आहे किंवा स्वतःचा जो पराभव आहे, तो स्वीकार न करता काहीतरी पळवाटा काढून दुसऱ्यावरती तो दोषारोप करणे, दुसऱ्यावरती ती गोष्ट ढकलणे आणि त्याने पण असंच केलंय, त्याने पण असंच म्हटलंय, असं सांगणे, अशा प्रकारचा आर्ग्युमेंट म्हणजे जाती. आणि जे शेवटचं आहे ते म्हणजे निग्रहस्थान. म्हणजे चर्चा करत असताना एक पॉइंट असा येतो, एक गोष्ट अशी येते, की ज्यावेळेस एका व्यक्तीकडे काही त्याचं उत्तर राहत नाही. तर निग्रहस्थान म्हणजे पराजय. म्हणजे ज्यावेळेस दोघांपैकी एकाला पराजय स्वीकारावा लागतो, तेव्हा ते म्हणजे निग्रहस्थान. तर आता हे अगदी थोडक्यात मी सांगण्याचा प्रयत्न केला, तसा हा खूप विस्तृत टॉपिक आहे. आपल्याला असं लक्षात येईल, की हे सगळे जे मुद्दे आहेत, तर ज्यावेळेस आपण टीव्हीवरती चर्चा बघतो किंवा इतर पण आपण जेव्हा 2 व्यक्तींचा संवाद होत असतो, त्यावेळेस बऱ्याच अंशी आपण ज्ञानासाठी कधी संवाद करतो, कधी आपल्याला विजय प्राप्त करायचा असतो किंवा कधी आपण फक्त दुसऱ्याला खोटं ठरवण्यासाठी आपण काहीतरी बोलत असतो. म्हणजे या सगळ्या गोष्टी आपण आपल्याशी पण रिलेट करू शकतो, आपल्याशी पण आपण त्याचा संबंध जोडून लावू शकतो आणि कशा आपल्या आयुष्यात आपण अशा पद्धतीने आर्ग्युमेंट्स करत असतो, कसं बोलत असतो, हे पण आपल्याला या सगळ्या अभ्यासावरनं लक्षात येईल. तर हा एक दुसरा मुद्दा. आपण पहिला जो विषय चर्चा केली तो म्हणजे प्रमाणांचा विषय होता. दुसरा जो विषय आपण चर्चा केला तो म्हणजे 16 पदार्थ न्यायदर्शनाचे आणि त्याबरोबरच एक छोटासा मुद्दा अजून एक 2 मिनिटात फक्त मी तो मुद्दा स्पष्ट करतो आणि मी थांबतो. आता तो एक जो दुसरा मुद्दा मी सांगणार आहे, जसं मी सांगितलं की न्यायाच्या 2 परंपरा होता. एक म्हणजे प्राचीन न्याय आणि नव्य न्याय. तर नव्य न्याय जी परंपरा होती तिचं महत्त्व का बरं अजून जास्त आहे? कारण की त्यांनी काय केलं, की ज्यावेळेस चर्चा आपण करणार आहे, तेव्हा दुसऱ्या व्यक्तीला आपलं खंडन करता येऊ नये, यासाठी आपलं जे आर्ग्युमेंट आहे, आपलं जे बोलणं आहे ते अतिशय अचूक असलं पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये अतिशय स्पष्टता असली पाहिजे. म्हणून नव्य न्यायाच्या परिभाषेमध्ये त्यांनी एक नवीन प्रकारची परिभाषा, एक नवीन प्रकारची बोलण्याची प्रणाली त्यांनी विकसित केली. म्हणजे एक प्रकारे आपल्याला असं म्हणता येईल, की भाषेच्या अनुषंगाने म्हणजे लिंग्विस्टिक्सच्या अनुषंगाने तो एक खूप मोठा अभ्यास आहे, की एखादी गोष्ट आपण अचूकपणे कशी काय सांगू शकतो. म्हणजे काय, की दुसऱ्या व्यक्तीला माझ्या बोलण्यातल्या चुका शोधता येऊ नयेत, यासाठी मी काय केलं पाहिजे, माझे जे शब्द आहेत ते अतिशय अचूक असले पाहिजेत. ते योग्य अर्थ सांगत असले पाहिजेत. की मध्यंतरी एक WhatsAppवरती मला असं वाटतं, की एक असंच एक फॉरवर्ड आलं होतं आणि ते वाक्य मला खूप आवडलं. ते मी तुम्हाला सांगतो, की त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं, की तुम्हाला जेव्हा दुसऱ्याशी बोलायचं असेल, तेव्हा डोंट रेज युअर व्हॉइस, बट इम्प्रूव्ह युअर आर्ग्युमेंट. म्हणजे दुसऱ्याशी बोलताना आवाज चढवण्याची गरज नाही. तुम्हाला जर तुमचा मुद्दा पटवून द्यायचा असेल, पण तुमचं जे आर्ग्युमेंट आहे, तुम्ही जे बोलता आहात, ते जर अतिशय योग्य असेल, तर दुसरा व्यक्ती त्याचं खंडन करू शकणार नाही. म्हणून आपण जे सांगतोय, ते कसं काय अधिक जास्त अचूकपणे किंवा अधिक जास्त स्पष्टपणे आपण सांगू शकतो, यासाठी न्यायदर्शनाने एक भाषा विकसित केली आहे. तर अर्थात हे सगळं संस्कृतमध्ये असल्यामुळे खूप जास्त मी स्पष्ट नाही करत. पण अगदी छोटीशी गोष्ट न्यायाच्या परिभाषेमध्ये कशी ते स्पष्ट करून सांगतात, याविषयी हे थोडक्यात एक उदाहरण आहे. की समजा भूतले घटः असं एक वाक्य आहे. म्हणजे जमिनीवरती एक मातीचा घडा आहे. आता सामान्य भाषेत आपण असं म्हणू शकतो, की जमिनीवरती मातीचा घडा आहे. पण न्यायाच्या परिभाषेमध्ये ते कसं स्पष्ट करतील? भूतलनिष्ठ अधिकरणता निरूपित घटनिष्ठ आधेयतावान घटः संयोग संबंधेन तिष्ठती. आता आपल्याला वाटेल, की एवढं मोठं विस्ताराने यांनी काय सांगितलं? तर त्यांनी प्रत्येक गोष्टीला स्पष्ट केलं.
की इथे घट म्हणजे नक्की काय आहे, जमीन म्हणजे नक्की काय आहे. तर जमीन म्हणजे आश्रय आहे, भूतल म्हणजे आश्रय आहे आणि त्या जमिनीवरती मातीचा घट आहे तर तो आश्रित आहे आणि त्या दोघांचा संबंध पण आहे. पण तो संबंध म्हणजे नक्की कुठला संबंध? तर ते पण ते स्पष्ट करतात की संयोग संबंध. भाषेची स्पष्टता कशी असली पाहिजे? समजा मी असं म्हटलं की टेबलवरती पुस्तक आहे, तर नुसतं या गोष्टीला पण समोरचा व्यक्ती खंडन करू शकतो. समजा आता मी म्हटलं की माझा हात आहे आणि माझ्या हातावरती पेन आहे. आता मी जर म्हटलं की हातावरती पेन आहे, तर हे वाक्य चुकीचं आहे का? तर आपण म्हणू की चुकीचं नाहीये, कारण की हातावरती खरोखरच पेन आहे. पण खंडन करण्यासाठी ते असं म्हणू शकतात की हातावरती पेन आहे, पण आपल्याला असं पण म्हणता येईल की हातावरती पेन नाहीये. म्हणजे डाव्या हातावरती पेन नाहीये, उजव्या हातावरती पेन आहे. म्हणजे दुसऱ्या व्यक्तीने जर खंडन करू नये असं जर मला स्पष्ट राहायचं असेल, तर मला स्पेसिफिकली म्हणावं लागेल की उजव्या हातात माझ्या पेन आहे, डाव्या हातावरती पेन नाहीये. पण असं पण म्हणता येईल की उजव्या हातावर जरी पेन असला, तरी संपूर्ण हातावरती नाहीये. म्हणजे हाताच्या फक्त एका भागावरती पेन आहे. मग आपल्याला असं म्हणावं लागेल की उजव्या हाताच्या फक्त एका अंशावरती पेन आहे. उजव्या हाताच्या फक्त एका भागावरती पेन आहे. म्हणजे काय की एक मी तुम्हाला थोडक्यात उदाहरण सांगितलं, की सामान्य भाषेमध्ये आपण एवढं जास्त स्पेसिफिक राहत नाही. आपण एवढं जास्त मुद्देसूद असत नाही. आपण सामान्यपणे बोलतो की हातावरती पेन आहे, हातामध्ये पेन आहे. पण न्यायामध्ये ते काय करतात, की दुसऱ्या व्यक्तीने खंडन करू नये याच्यासाठी ते त्यांचं आर्ग्युमेंट इतकं चांगलं करतात, की त्यामुळे दुसऱ्या व्यक्तीला ते खंडन करता येत नाही. अतिशय मुद्देसूद ते मांडणी करतात. म्हणून मला असं वाटतं, की हे जे न्यायदर्शन आहे, हे अतिशय महत्वाचं आहे इतर दर्शनं शिकण्यासाठी. आणि जसं मी काल सांगितलं होतं, की काणादम पाणिनीयम च सर्व शास्त्रोपकारकम. म्हणजे काणाद म्हणजे वैशेषिक दर्शन आणि न्याय दर्शन आणि व्याकरण हे सर्व शास्त्रांसाठी अतिशय उपयुक्त आहेत. तर हे जे न्यायदर्शन आज आपण त्याची थोडक्यात चर्चा केली. सुरुवातीला थोडासा कम्प्युटरचा प्रॉब्लेम झाल्यामुळे आपल्याला थोडासा उशीर झाला. पण तरी सुद्धा आपण सगळेजण जॉईन झालात त्याबद्दल मी आपले आभार मानतो. आणि थोडक्यात आपण आज जे 3 विषय चर्चा केले, सुरुवातीला आपण न्यायदर्शनाचे प्रमाण म्हणजे काय आणि त्यांची प्रक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर चर्चेसाठी कुठले 16 घटक असतात ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि नंतर थोडक्यामध्ये न्यायामध्ये भाषा ते कशी अतिशय अचूकपणे वापरायची याविषयी त्यांनी काय विचार केलाय तर ते अगदी 2 मिनिटात मी सांगण्याचा प्रयत्न केला. तर मी इथे आता थांबतो आणि आपल्याला यानंतर काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण विचारू शकतो. सर नमस्कार. नमस्कार. प्रश्न असा आहे की प्रत्यक्ष प्रमाणाच्या संदर्भामध्ये जी पहिली स्लाइड होती आपली, आत्मा प्लस मन प्लस इंद्रिय प्लस अर्थ. अंध व्यक्तींच्या बाबतीत प्रत्यक्ष प्रमाण असतं की नसतं? कारण त्यांना चक्षुच नाही, म्हणजे जे पार्शली नाही, पूर्णपणे जे अंध आहेत त्यांच्या बाबतीत प्रत्यक्ष प्रमाण असतं की नसतं? त्यांच्या बाबतीत सुद्धा प्रत्यक्ष प्रमाण असतं, कारण की मी जसं सांगितलं की प्रत्यक्ष, अक्ष या शब्दाचा अर्थ आहे इंद्रिय. अक्षी हा जो शब्द आहे, अक्षी म्हणजे फक्त डोळा. त्याच्यामुळे प्रत्यक्ष असं नाही की फक्त डोळ्यांच्या द्वारे जे आपल्याला ज्ञान प्राप्त होतं तेच प्रत्यक्ष असतं असं नाही. ते म्हणतात की कानांच्या द्वारे सुद्धा शब्द ऐकू येतो, ते पण प्रत्यक्ष आहे. नाकाच्या द्वारे ज्या गंधाचा अनुभव येतो तो पण प्रत्यक्ष आहे. जिभेच्या द्वारे चवीचा अनुभव येतो तो पण प्रत्यक्ष आहे. त्वचेच्या माध्यमातून स्पर्शाचा अनुभव येतो तो पण प्रत्यक्ष आहे आणि मनाच्या द्वारे सुखदुःखाचा अनुभव येतो तो सुद्धा प्रत्यक्ष आहे. म्हणजे असं एकूण ते 6 प्रकारचं प्रत्यक्ष मानतात. आता संस्कृतमध्ये जर सांगायचं झालं तर चाक्षुष प्रत्यक्ष, श्रावण प्रत्यक्ष, घ्राणज प्रत्यक्ष, रासन प्रत्यक्ष, स्पार्शन प्रत्यक्ष आणि मानस प्रत्यक्ष असे 6 प्रकारचे प्रत्यक्ष ते सांगतात. त्याच्यामुळे जरी व्यक्ती अंध असेल, जरी डोळ्यांच्या द्वारे प्रत्यक्ष ज्ञान नाही झालं, तरी सुद्धा इतर इंद्रियांच्या माध्यमातून निश्चितपणे प्रत्यक्ष ज्ञान त्या व्यक्तीला प्राप्त होऊ शकतं. धन्यवाद सर. धन्यवाद. हॅलो सर, माझा एक प्रश्न होता. हो. की जेथे जेथे जोर आहे तेथे तेथे अग्नी आहे, हे एकदम परिपूर्ण उदाहरण म्हणजे न्यायशास्त्रात दिलेलं आहे. तर तुमच्या अशा माहितीत असं एक उदाहरण आहे का की ज्याला सुद्धा याची बरोबरी करू शकतं? कारण की न्यायशास्त्रामध्ये असं दुसरं उदाहरण म्हणजे कधी सापडत नाही असं. हा, नाही त्याचं कारण असं आहे की आता जसं की अनुमानाच्या बाबतीत आपण अगदी थोडक्यात चर्चा केली, आपण त्याच्यामध्ये फार विस्ताराने चर्चा नाही केली. तर अनुमानाचे पण ते वेगवेगळे प्रकार सांगतात की अन्वय व्यतिरेकी अनुमान, केवलान्वयी अनुमान किंवा केवल व्यतिरेकी अनुमान असे वेगवेगळे त्याचे प्रकार आहेत. आणि त्या सर्व प्रकारांच्या अनुषंगाने समजण्यासाठी सोपं म्हणून त्यांनी जिथे धूर आहे तिथे अग्नी आहे असं एक उदाहरण सांगितलं. अजून एक समजा मी तुम्हाला उदाहरण सांगितलं, आपल्याला असं म्हणता येईल की ज्या ज्या वस्तूचं ज्ञान आपल्याला प्राप्त होऊ शकतं
त्या वस्तूला नाव सुद्धा देता येऊ शकतं. आता संस्कृतमध्ये जर आपण असं म्हणलं तर यत्र म्हणजे यत्र धूमः तत्र अग्निः असं आपण जसं म्हणतो, तसंच आपल्याला अजून एक म्हणता येईल की यत्र प्रमेयत्वम तत्र अमेयत्वम. म्हणजे ज्या गोष्टीचं ज्ञान आपल्याला प्राप्त होऊ शकतं त्या गोष्टीला आपण नाव सुद्धा देऊ शकतो. म्हणजे काय की समजा आता हा कम्प्युटरचा माऊस आहे, या वस्तूचं आपल्याला ज्ञान पण प्राप्त होतंय, याला आपल्याला नाव सुद्धा देता येईल. आणि जेव्हा शास्त्रज्ञ एखाद्या नवीन गोष्टीचा संशोधन करतात, एखादी नवीन गोष्ट शोधून काढतात, तेव्हा एखादी नवीन गोष्ट समोर येते, नवीन गोष्टीचं ज्ञान प्राप्त होतं आणि त्या वस्तूला नाव सुद्धा देता येऊ शकतं. म्हणजे काय की ज्या गोष्टीचं ज्ञान होऊ शकतं त्या गोष्टीला नाव सुद्धा देता येऊ शकतं. असा पण एक संबंध आपल्याला लावता येईल. म्हणजे असे बरेचसे नियम सांगता येतील, पण अगदी समजण्यासाठी सोपं म्हणून ते धूर अग्नीचं उदाहरण देतात. तर ते अगदी प्रत्यक्ष वस्तूंमध्ये सुद्धा आपल्याला अनुमान करता येतं किंवा अप्रत्यक्ष गोष्टींमध्ये सुद्धा आपल्याला उदाहरण दाखवून त्यामध्ये अनुमानाची आपण चर्चा करू शकतो. नमस्कार सर, माझा एक प्रश्न आहे. अर्चिता बोलतेय. हो, बोला. हा सर, जसं तुम्ही म्हणालात की शास्त्रज्ञ नवीन गोष्टींचं संशोधन करतात, मग तिथे ना अनुमान आहे का किंवा उपमान पण नाहीये, समजा कुठल्या गोष्टीचे साधर्म्य पण नाहीये, तर मग अशा वेळेस आपण कोणतं प्रमाण तिथे लावणार, कोणत्या प्रमाणाने ते ज्ञान होतं असं म्हणता येईल आपल्याला? ते कुठल्या नक्की गोष्टींचं ते संशोधन करतायत आणि ती नक्की वस्तू काय आहे याच्यावरती ते अवलंबून असेल. समजा आता शास्त्रज्ञांनी समजा एखादी गोष्ट शोधून काढली आणि ती जर दृश्य असेल, दिसू शकत असेल, तर नव्याने उत्पन्न झालेली वस्तू किंवा नव्याने संशोधन, समजा आता एखाद्या दूर ग्रह तारीख म्हणजे दुसऱ्या एखाद्या गॅलेक्सीमध्ये एखादा ग्रह तारा शास्त्रज्ञांनी समजा शोधून काढला. आता तो आतापर्यंत अस्तित्व त्याचं होतं, फक्त तो आपल्याला ज्ञात नव्हता, आपल्याला त्याचं ज्ञान नव्हतं. पण दुर्बिणीमुळे किंवा इतर काहीतरी सॅटेलाइट्समुळे समजा शास्त्रज्ञांनी एखाद्या गॅलेक्सीमध्ये, एखाद्या आकाशगंगेमध्ये एखाद्या ताऱ्याचा शोध लावला, तर त्याचं त्यांना ज्ञान झालं. आपल्याला तो नवीन ज्ञान आहे, आपल्यासाठी ते नवीन आहे, पण ती गोष्ट आधीपासून अस्तित्वात होती. मग शास्त्रज्ञांना त्याचं ज्ञान कशाच्या द्वारे झालं, तर दुर्बिणीतनं बघितलं म्हणजे प्रत्यक्षच झालं. आता प्रत्यक्ष जरी डोळ्यांच्या द्वारे ते इंद्रिय दिसत नसलं, तरी सुद्धा आपल्याला असं म्हणता येईल की इंद्रियांना सुद्धा एक एक्सटेन्शन लावलं, त्याला सुद्धा एक उपकरण लावलं, दुर्बिणीच्या माध्यमातून आपल्याला ज्ञान झालं. तर अर्थात हे कुठल्या पद्धतीच्या गोष्टीचं संशोधन आपण करतोय त्याच्यावरती अवलंबून आहे की ते ज्ञान अनुमानाच्या द्वारे होईल का, प्रत्यक्ष प्रमाणाच्या द्वारे होईल का, शब्द प्रमाणाच्या द्वारे होईल. नक्की ते कुठल्या गोष्टीचं संशोधन करताय वरती ते अवलंबून आहे. जसं मी सांगितलं की ग्रह तारे त्यांना दिसतील, तर त्याचा समावेश प्रत्यक्ष प्रमाणात होईल. किंवा काही जे वैज्ञानिक सिद्धांत असतात की ज्याला आपण प्रमेय म्हणतो, जे थेरम्स असतात, त्याचं ज्ञान कधी कधी ते अनुमानाच्या द्वारे करतात की असं जर आपण गणित केलं, असं जर आपण स्टेप केलं तर असा निष्कर्ष निघू शकतो. म्हणजे अशा पद्धतीने ते अनुमान पण करता येतं. आता अर्थात इथे अनुमानामध्ये मी सांगितलं की त्याचं प्रत्यक्ष ज्ञान आधी असणं आवश्यक आहे, तर आपण अनुमान करू शकतो. पण ज्याच्यामध्ये ज्या गोष्टीचं ज्ञान नाहीये, पण त्याच्याशी समांतर, त्याला समान असणाऱ्या इतर गोष्टीचं ज्ञान असेल तरी सुद्धा आपल्याला अनुमान करता येऊ शकतं. तर अशा वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला म्हणता येईल की जेव्हा शास्त्रज्ञ नवीन गोष्टीचं संशोधन करतात, तेव्हा या चारही पैकी कुठल्या तरी एका प्रमाणात त्याचा समावेश आपल्याला करता येईल. सर, या ठिकाणी आईन्स्टाईन जे काढलेला E=mc² हे कुठे बसवता येईल? आता त्यांनी जेव्हा शोध लावला तेव्हा, आता मला ती म्हणजे माहिती नाही की त्यांनी कशा पद्धतीने शोध लावला किंवा त्यांनी काय प्रक्रिया अवलंबन त्याचं केलं, तर आपल्याला असं म्हणावं लागेल की अनुमानाच्या द्वारे. म्हणजे जे शास्त्रज्ञ असतात, आधी त्यांचा एक अभ्यास करत 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 त्यांचा एक विचार असतो की आपण या स्टेपनी गेलो, आपण या पद्धतीला फॉलो केलं तर आपल्याला निश्चित काहीतरी याच्यामधनं मिळू शकतं. म्हणजे काय की एक प्रकारे ते अनुमानच ते करतात की असं केल्याने असं होऊ शकतं. तर ज्या ज्या वेळेस नवीन एखादे थेरम, आता जसं तुम्ही म्हणताय, तर याचा समावेश आपल्याला अनुमानामध्येच करता येऊ शकतो. कारण याचं प्रमाण नंतर मिळालं होतं. काय काय E=mc² प्रमाण नंतर मिळालेलं होतं. हा, जसं मी आता सांगितलं की अनुमान म्हणजे आपण जे उदाहरण घेतलं की त्याचं आधी एक ज्ञान असलं पाहिजे, पण अजून पण अनुमानाचे इतर पण काही प्रकार असतात. पण आता वेळेची मर्यादा असल्यामुळे इतर सगळे प्रकार आपण चर्चा करू शकलो नाही. तर काही ठिकाणी ज्या गोष्टीचं प्रत्यक्ष ज्ञान नाहीये त्याचं सुद्धा आपल्याला अनुमान करता येऊ शकतं, त्याच्याशी समांतर असणाऱ्या एखाद्या दुसऱ्या नियमाच्या आधारे. तर मला असं वाटतं की शास्त्रज्ञ जे आधी जे एस्टॅब्लिश केलेले जे नियम असतात, फिजिक्सचे काही नियम असतील किंवा विज्ञानातले काही नियम असतील, तर जे आधी सिद्ध झालेले असतात त्यांच्याच आधारे ते काही ना काही आर्ग्युमेंट करत असतात. म्हणजे काय, ते पण एक प्रकारे अनुमान करत असतात आणि ते अनुमान आधी सिद्ध झालेल्या विज्ञानाच्या एखाद्या गोष्टीवरती आधारित असतं. तर त्याला सुद्धा आपल्याला अनुमान म्हणता येईल.
याच्याविषयी अजून पण मी तुम्हाला सांगू शकतो की जिथे प्रत्यक्ष ज्ञान नाहीये तिथे सुद्धा अनुमान कसं होऊ शकतं. समजा आता आपण समुद्र किनाऱ्यावरती चाललोय, ठीक आहे, आणि मी समुद्राचा एक ड्रॉप, एक थेंब चाटला आणि मला असं लक्षात येतं की अरे याची चव आहे, खारट आहे. आता एक थेंब चाटल्यानंतर माझ्या लक्षात येतं की हे खारट आहे. फक्त त्या एका थेंबाचं प्रत्यक्ष झालं. पण इतर जो समुद्र आहे, बाकी जे समुद्राचं पाणी आहे, त्याचं प्रत्यक्ष ज्ञान न करता सुद्धा मी असं अनुमान करू शकतो की ते पण खारटच असलं पाहिजे. आणि जरी याविषयी मला पूर्वज्ञान नसेल, म्हणजे मी पूर्वी कधीही समुद्र बघितला नसेल, तरी सुद्धा नुसतं एका थेंबाची चव घेऊन बाकी संपूर्ण समुद्रामध्ये जे पाणी आहे ते खारटच असणार, अशा पद्धतीचं मी अनुमान करू शकतो. तर अशी पण इतर अनुमानाचे काही काही गोष्टी आहेत की जिथे पूर्व अनुभव असलाच पाहिजे असं काही त्याच्यामध्ये अनिवार्य नाहीये. हॅलो सर, मी सिद्धार्थ कारखानीस बोलतोय. हा, नमस्कार, बोला. सर, तुम्ही प्रमाणांविषयी सांगितलं आणि तेव्हाही म्हटले की प्रमाण हा या सगळ्यातला एक वन ऑफ द कोर इश्यू आहे. सर, मला तुम्हाला असं विचारायचं होतं की त्यामध्ये जे तुम्ही सांगितलं की सविकल्पक आणि निर्विकल्पक या दोन पैकी सुपिरियर कुठलं आहे, हे मला अशा करता विचारावं असं वाटतं सर. तर तुम्ही जेव्हा ते बाळाचं एक्झाम्पल दिलं बघा, सो हा जो एज ग्रुप आहे टॉडलर्सचा, एक साधारण 5 वर्षापर्यंतचा, सो हे सगळे लोक थीटा वेव्हज मध्ये असतात, ब्रेनच्या थीटा वेव्हच्या फेज मध्ये असतात. आणि आता साधारणपणे एक जे सायंटिस्ट लोक येत आहेत, असं दिसतंय की थीटा वेव्हज ह्या लॉंगर अटेन्शन स्टडी करता चांगल्या आहेत आणि बेटर अंडरस्टँडिंग करता चांगल्या आहेत. म्हणून ते आत्ताच्या एज ग्रुपच्या लोकांना सुद्धा स्टडी करताना पर्टिक्युलरली मेडिटेशन वगैरे वापरून थीटा वेव्हजने ठेवायचा प्रयत्न करतात. सो ह्या सगळ्या बेसच्या अनुषंगाने सविकल्पक हे असं ज्ञान आहे जे आपण आपल्या अस्तित्वाचं ज्ञान त्या गोष्टींना रेफरन्स लावू शकतो, राईट? सो हे मोर डिटेलिंग कडे ज्ञान आहे. पण निर्विकल्पक गोष्टींकडे असं कुठलंच हे नाही की आपण रेफरन्सिंग करू शकतो. मग हे दोन मुद्दे लक्षात घेता सुद्धा निर्विकल्पक हे जास्त सुपिरियर आहे का सविकल्पक हे जास्त सुपिरियर आहे? हा, आता याच्यात आपल्याला असं म्हणावं लागेल की आपल्याला नक्की काय महत्वाचं आहे, त्यावरनं आपल्याला सुपिरियर काय आणि कमी सुपिरियर काय, किंवा अगदी आता आपल्याला सुपिरियर इन्फिरियर असे शब्द न वापरता आपण असं म्हणू शकतो की कुठलं ज्ञान कशासाठी जास्त उपयुक्त आहे. असं आपण जर म्हणलं की आपल्याला जगात जर व्यवहार इतरसाठी, किंवा एक आपण असं म्हणू शकतो की भौतिक जगामध्ये जगण्यासाठी आपल्याला सविकल्पक ज्ञान हे आवश्यक आहे. कारण की तिथे शब्द येणार, आपल्याला व्यवहार येणार, आपल्याला कम्युनिकेशन येणार. म्हणजे तिथे आपल्याला नाम, जाती, गुण, क्रिया यांचं ज्ञान म्हणजे सविकल्पक ज्ञान आपल्याला व्यवहारासाठी आवश्यकच आहे. आता समजा मला रंग दिसले नाही, तर व्यवहार म्हणजे मला सिग्नल वरती लाल रंग, हिरवा रंग ओळखता नाही आला, जसं आपण विकल्पामध्ये बघितलं की नाम, जाती, गुण, आता रंग हे गुणामध्ये येतील. म्हणजे व्यवहारासाठी, जगण्यासाठी आपल्याला सविकल्पक ज्ञान हे जास्त उपयुक्त ठरेल. पण हा जो विषय आहे हा योग दर्शनामध्ये आपण जेव्हा अभ्यास करतो तेव्हा योग दर्शनामध्ये जेव्हा महर्षी पतंजलींनी समाधीच्या अवस्था सांगितल्या तेव्हा ते म्हणतात की जेव्हा आपण एखाद्या वस्तूवरती ध्यान करतो, सुरुवातीला आता समजा मी एखाद्या मूर्तीवरती ध्यान करतोय, तर माझ्या मनामध्ये ही मूर्ती कृष्णाची आहे, या मूर्तीचा रंग असा आहे, ही मूर्ती लाकडाची आहे किंवा धातूची आहे, हे सगळे विकल्प येतात. म्हणजे काय की आपल्याला फक्त मूर्ती दिसत नाही, तर आपल्याला इतर पण ही कृष्ण आहे म्हणजे नाम आलं, किंवा जाती, गुण, क्रिया या सगळ्या गोष्टींचा समावेश आपल्याला त्या समाधीमध्ये होतो, आपल्याला त्या ध्यानामध्ये होतो. पण महर्षी पतंजली असं म्हणतात की आपल्याला जर अजून जास्त चांगल्या पद्धतीने एकाग्रता हवी असेल, कारण की एकाग्रता म्हणजे काय की फक्त एका वस्तूचं ज्ञान. पण सुरुवातीला मी जेव्हा मेडिटेशन करतोय तेव्हा फक्त मूर्ती माझ्या समोर नाहीये, पण माझ्यामध्ये नाव पण आहे की ही कृष्णाची मूर्ती आहे आणि कृष्ण हा देव आहे, किंवा कृष्ण हा महाभारतात होता, किंवा कृष्णाने गीता सांगितली. म्हणजे त्या वस्तूच्या अनुषंगाने इतर अनेक गोष्टी त्यावेळेस माझ्या मनात येतात. तेव्हा महर्षी पतंजली असं म्हणतात की जेव्हा हे सगळे विकल्प आपण सोडतो आणि फक्त वस्तूवरती ध्यान आपण एकाग्र करतो, तेव्हा ती समाधीची वरची अवस्था आहे. त्यालाच ते म्हणतात की तिथे विकल्प हा शब्द त्यांनी नाही वापरला, सवितर्क आणि निर्वितर्क अशा दोन अवस्था त्यांनी सांगितल्या. तर सुरुवातीला आपण जेव्हा वस्तूवरती लक्ष केंद्रित करतो तेव्हा आपल्याला त्याचं नाव काय आहे किंवा मला ज्ञान होतंय अशा पद्धतीची जाणीव होत असते. पण आपण अजून जेव्हा डीप मेडिटेशन मध्ये जातो, आपण अधिक सूक्ष्म लेवलवरती जेव्हा जातो, तेव्हा बाकी शब्द म्हणजे आपली त्या शब्दांविषयी मेमरी, किंवा हा कृष्ण देव होता, किंवा त्यांनी गीता सांगितली, किंवा इतर सगळ्या गोष्टी त्याच्यातनं निघून जातात आणि समोर जी वस्तू आहे ज्याच्यावरती फक्त आपल्याला एकाग्र करायचंय, ती वस्तू फक्त आपल्याला जेव्हा दिसते तेव्हा अधिक चांगल्या पद्धतीने एकाग्रता किंवा मेडिटेशन होऊ शकतं, असं योगामध्ये महर्षी पतंजली म्हणतात.
त्याच्यामुळे तुमचा जो प्रश्न आहे, आता जसं तुम्ही वैज्ञानिक पद्धतीने सांगितलं की कुठल्या वेव्हज असतात किंवा काय, याविषयी मला फारशी माहिती नाहीये. पण दर्शनांच्या अनुषंगाने मला असं सांगता येईल की सविकल्प ज्ञान हे व्यवहारासाठी आवश्यक आहे, व्यवहारासाठी ते उपयुक्त आहे. पण शुद्ध वस्तूचं ज्ञान प्राप्त करण्यासाठी निर्विकल्प ज्ञान हे जास्त उपयुक्त आहे, असं आपल्याला म्हणता येईल. थँक्यू सर. नमस्ते सर. हरे हा, कृष्ण. नमस्ते. बोला. हरे कृष्णा. सर, योग दर्शनानुसार जर चित्ताचं म्हणजे हे निर्वित समाधी हे फायनल रिझल्ट सांगितलं आहे, तर न्याय दर्शनानुसार अल्टिमेट जे ध्येय आहे मनुष्याचं ते काय असेल? न्यायदर्शनामध्ये सुद्धा त्यांनी अल्टिमेट ध्येय हे आत्मज्ञान असंच सांगितलंय. पण ते म्हणतात की आत्म्याचं ज्ञान प्राप्त करण्यासाठी आधी बुद्धी आपली आपण म्हणू शकतो की शार्प बुद्धी पाहिजे, आपली बुद्धी अतिशय उत्तम पाहिजे. आणि बुद्धीला उत्तम करण्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाचं काय आहे? तर्क. आता हे सगळं जी आपण चर्चा केली की प्रमाण म्हणजे काय किंवा 16 पदार्थ म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास किंवा जसं मी आधी सांगितलं की न्याय दर्शनाचा अर्थ काय की आपल्या बुद्धीला ते तीक्ष्ण बनवतं. तर ते असं म्हणतात की तुम्ही या सगळ्या गोष्टींमधनं जाल, ज्यावेळेस तुम्ही या सगळ्या गोष्टींचा अभ्यास कराल आणि ज्यावेळेस तुम्ही या सगळ्या गोष्टींचं अध्ययन केल्यानंतर जेव्हा बुद्धी आपली एकदम तीक्ष्ण होते, त्यावेळेस अशा तीक्ष्ण बुद्धीच्या द्वारेच आपल्याला आत्मज्ञान प्राप्त होऊ शकतं. म्हणजे अल्टिमेटली जर आपण सर्व दर्शनांची तुलना केली तर सर्व दर्शनांचं अंतिम प्रयोजन काय आहे तर आत्मज्ञान आणि त्याद्वारे मोक्ष प्राप्ती. पण ते आत्मज्ञान कशा माध्यमातून होऊ शकतं तर ते सर्व दर्शनांचं वेगळं आहे. तर न्यायदर्शनामध्ये ते असं म्हणतात की 16 जे पदार्थ आहेत ते जर तुम्ही यथायोग्य त्यांचा अभ्यास केला आणि तुमच्या बुद्धीला जर तुम्ही एकदम तीक्ष्ण बनवलं तर त्या तीक्ष्ण बुद्धीच्या द्वारे आपल्याला ते ज्ञान प्राप्त होऊ शकतं. म्हणजे इथे सुद्धा आत्मज्ञान प्राप्त करणे हाच एक अंतिम लक्ष्य आहे असं आपल्याला म्हणता येईल. पण त्याचं जे माध्यम आहे, त्याचा जो मार्ग आहे तो सर्व दर्शनांचा वेगवेगळा आहे. जस्ट मी एक प्रश्न विचारला, त्याचं फक्त एक थोडक्यात उत्तर देतो. आणि आज आपण वितंडा याच्यामध्ये काय फरक आहे? वितंडा हा एक चर्चेचा प्रकार आहे आणि छल हा चर्चेचा प्रकार नाहीये. पण एखादी चर्चा होत असताना जेव्हा जाणीवपूर्वक दुसऱ्याचं विधान मिसइंटरप्रिट करतो तेव्हा त्याला छल असं म्हणतात. तर वाद, जल्प आणि वितंडा हे 3 चर्चेचे प्रकार आहेत. आणि चर्चा होत असताना जर एखादी व्यक्ती एखाद्या दुसऱ्याचं विधान मिसइंटरप्रिट करत असेल तर त्याला छल असं म्हणता येईल. तर हा एक जस्ट प्रश्न मी आता वाचला म्हणून त्याचं उत्तर मी आता दिलं. तर मला असं वाटतं की आज आपण इथे थांबूया. आपण सर्वजण आज इथे उपस्थित राहिलात आणि आज आपण सगळ्यांनी अटेंड केलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो.